വചനത്തിന് മുൻപാകെയായിരിക്കാൻ കർത്താവ് നമുക്ക് ഒരുക്കിയ സന്ദർഭത്തിനായിട്ട് സ്തോത്രം. एक और बार फिर वचन की उपस्थिति में हमें इकट्ठा करने के लिए प्रभु ने जो भाग्य अवस्था दिया उसके लिए धन्यवाद। കർത്താവ് നമ്മളെ വളരെയധികം സ്നേഹിക്കുന്നു. हमारा प्रभु हमसे बहुत प्रेम करता है നമ്മൾ അറിയാതെ തന്നെ കർത്താവ് നമ്മളെ ഒരുക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. और हम जानते भी नहीं उस रीति से प्रभु हमें तैयार कर रहा है നമ്മളിൽ ഒരു നല്ല വേല അവൻ ആരംഭിച്ചിരിക്കുകയാണ്. और हमारे अंदर एक भला कार्य प्रभु ने शुरू किया है। ക്രൂശിൽ ഒരു വേല തികച്ചു. क्रूस में प्रभु ने एक काम को पूरा किया। അപ്പോൾ അതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ നമ്മളിൽ ഇപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഒരു വേല ചെയ്യുന്നുണ്ട്. तो क्रूस में प्रभु ने जो कार्य पूरा किया परमेश्वर का मान के विषय में, उसको पूरा करने की नींव के आधार पर पवित्र आत्मा हमारे अंदर एक काम शुरू किया है। അപ്പോൾ നമുക്ക് അതിനുള്ള ബന്ധത്തില് നമുക്ക് നമ്മൾ ഇത് തന്നെയും വാർഫെയർ തന്നെയാണ്. तो ये भी एक युद्ध के विषय में का विषय ही है। 2 तीमुथियोस दूसरा तिमोथी 2 अध्याയം 4 वाक्य 2:4 हम पढ़ेंगे। जब कोई योद्धा लड़ाई पर जाता है तो इसलिए कि अपने भर्ती करने वालों को प्रसन्न करे, अपने आप को संसार के कामों में नहीं फंसाता। ഇവിടെ വായിച്ചപ്പോൾ ഇത് നമുക്ക് വേണ്ടിയൊന്നല്ല, ഈ സൈനികർക്ക് വേണ്ടിയാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത് നമുക്ക് തോന്നില്ലേ? ऐसा पढ़ते समय ऐसा हमें लगता है कि ये तो सेनाओं के लिए लिखा है, जो युद्ध में जाते हैं सैनिक लोग, जो फौजी है उनके लिए लिखा है, ऐसा कभी कभी हम सोचेंगे। ആരാണ് ഇവിടെ പറയുന്നത്? യുദ്ധം ചെയ്യുന്നവനാണ് സോൾജിയർ അല്ലേ? तो जो युद्ध करता है वही सेना है, या फिर वो जवान है जो युद्ध करता है, सोल्जर है। അപ്പോൾ അവനെ യുദ്ധസേവയ്ക്ക് വേണ്ടി ചീഫ് കമാൻഡർ അദ്ദേഹത്തെ സെലക്ട് ചെയ്യാൻ എൻറോൾ ചെയ്തു. അവന്റെ പേര് ആ യുദ്ധം ചെയ്യുന്നവരുടെ ലിസ്റ്റിൽ കൊണ്ടുവന്നു. അതാണ് വായിക്കുന്നത്. तो यहाँ पर अभी विषय क्या हो रहा है? अभी बहुत बड़ा युद्ध वहां पर ऐलान हुआ। युद्ध होते समय में जो अधिकारी है या जिस देश का अधिकारी है, वो अधिकारी कुछ लोगों को नियुक्त करता है कि ये जगह पर जाकर तुमको युद्ध करना पड़ेगा। तो उस सेना में भर्ती हुआ वो व्यक्ति क्या हो गया? उस जगह पर जाने के लिए वो चुन लिया गया है। അപ്പൊ ആ കൂട്ടത്തിൽ നമ്മളുണ്ടോ? उस चुनाव में हम है क्या? ഉണ്ടോ? है क्या? അങ്ങനെയാണെങ്കിൽ നമ്മളെ ആ പേര് എൻറോൾ ചെയ്ത് ആ വ്യക്തിയെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? तो अगर जब युद्ध के लिए जब सेना अधिकारी ने युद्ध के लिए सेना को जब चुना और उसमें अगर हम हैं तो हमारी जिम्मेदारी क्या है? जिसने हमें चुना उसका सेवा करना है, അദ്ദേഹത്തെ പ്രസാദിപ്പിക്കണം. उसको हमें तृप्त करना है, उसको खुश करना है। അതാണ് യുദ്ധസേവ. वो है युद्ध का सच्चा सेवा। എന്നാൽ നമ്മള് വിളിച്ചവനെ പ്രസാദിപ്പിക്കാതെ परंतु हम क्या करते हैं? जिसने हमें बुलाया युद्ध के लिए उसको हम खुश नहीं करते। നമ്മുടെ ജീവിത കാര്യങ്ങൾ വരുമ്പോൾ परंतु हमारा जीवन का जरूरत की बातें आते समय में യുദ്ധസേവയ്ക്ക് വേണ്ടി വിളിച്ചവനെ ഓർക്കാതെ നമ്മൾ തന്നെ നമ്മുടേതായി നമ്മളെ പ്രസാദിപ്പിക്കുന്നു. तो हमें जिसने हमें युद्ध के लिए बुलाया था उस मालिक को हम लोग मन ना देते हुए हम अपने आप को प्रसादित करने, अपने इच्छा को पूरा करने के लिए हम जा रहे हैं। ഇതാണ് ഇവിടെ ആത്മീയ യുദ്ധം. നമ്മൾ അറിയാതെ പോകുന്നത് എന്താണ് യുദ്ധം നമ്മൾ അറിയുന്നില്ല. നമ്മൾ ആരെയാണ് പ്രസാദിപ്പിക്കുന്നത്? ജീവിത കാര്യങ്ങൾ വരുമ്പോൾ इस अवस्थे में क्या हो रहा है? युद्ध किस रीति से करना चाहिए करके वो बात में एक पर्दा, एक अंधा धुंधलापन आ जाता है। हम लोग युद्ध किसके लिए कर रहे हैं? तो ऐसा परिस्थिति में आते समय में हमारे स्वयं का परिस्थिति में इच्छा या अभिलाषा पूरा करने के विषय में आते समय में हम युद्ध को भूलकर या हमारा मालिक को भूलकर स्वयं की बातों में चले जाते हैं। നമ്മളെ ഇതിനകത്ത് എൻറോൾ ചെയ്തവൻ, ഈ യുദ്ധത്തിന് വിളിച്ചവൻ നമ്മുടെ എല്ലാ കാര്യവും നോക്കാൻ തക്കവണ്ണമുള്ള കഴിവുള്ളവനാണ്. ആ പരിജ്ഞാനത്തിലാണ് നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. जिस मालिक ने हमें युद्ध के लिए बुलाया वो सेनापति का खासियत क्या है? एक बार अगर हम लोग भर्ती हो गए तो वो हमारा सेनापति इतना होशियार है, इतना समझदार है और इतना धनवान है कि वो हमारा सब जरूरत बातों को पूरा कर सकता है। ऐसा उनके पास काबिलियत है। അപ്പൊ കർത്താവ് എന്നെ ഒരു സോൾജറായിട്ട് യുദ്ധസേവയ്ക്കാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നത് എന്നുള്ള ബോധ്യമുള്ളവർക്ക് ഈ കാര്യങ്ങൾ തുടർന്നങ്ങോട്ട് ആത്മാവ് മനസ്സിലാക്കി തരികയുള്ളൂ. तो इसके लिए प्रभु ने मुझे युद्ध के लिए बुलाया है, और क्योंकि युद्ध में बुलाने के लिए मुझे एक सेवा, मुझे युद्ध जो मेरा सेना अधिकारी है उसको सेवा करके जीना है करके, ऐसा एक विश्वासी जब एक व्यक्ति बोध में आता है कि मैं युद्ध में हूँ, प्रभु के लिए मैं कर रहा हूँ करके, वो बोध में रहने वाला व्यक्ति युद्ध की आगे का बढ़ोतरी का आगे का काम कर सकता है.
അപ്പോൾ നമ്മൾ ഈ വിശ്വാസം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ വേണ്ട വിധത്തിൽ ഒരു കൃത്യമായ അറിവ് വിശ്വാസം എന്ന കാര്യത്തിൽ പോലും ഇല്ല. या अभी हमारा अवस्था देखो, हम लोग इतना कमजोर है, इतना निकम्मा है कि विश्वासी जीवन में विश्वास करके जो हमारा सबसे बेसिक बात, आरंभ की बात, वो कैसा है, वो किस रीति से है करके वो बात का जानकारी और समझ भी हमको सही रीति से नहीं है. നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 11:6 എന്താണ് വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്? इब्रानियों का पुस्तक 11 अध्याय वाक्य 6 में विश्वास के बारे में हम क्या पढ़ते हैं? अपने विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है, हाँ। क्योंकि परमेश्वर के पास आने को विश्वास, परमेश्वर के पास आने वाले को विश्वास करना चाहिए कि वह है और अपने खोजने वाले को प्रतिफल देता है. നമ്മൾ അവിടെ വായിക്കുക, അവിടെ ദൈവം ഉണ്ട് എന്നല്ല, ഹിന്ദിയിലുള്ളത് ശരിക്കാണ്. ഹി ഈസ് എന്താണ് വിശ്വസിക്കുന്നത്? तो एक परमेश्वर है करके ऐसा नहीं, हाँ। वो फिर से पढ़ना, ആ, बल्कि ये क्या विश्वास कर रहे हैं हम कि वो है। वो है. हाँ, मतलब एक परमेश्वर वहां पर किधर है उस रीति में नहीं, वो सचमुच है करके उस बात का नींव बात जानकारी. ആ, അവിടെ കുറച്ചും കൂടെ വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞാൽ मैं थोड़ा और गहराई से मैं अगर बोलूं तो ഒരു ദൈവം ഉണ്ട് എന്നുള്ളതല്ല, मतलब एक परमेश्वर है ऐसा विश्वास नहीं, ഹി ഈസ് वो है. എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? उसका मतलब क्या है? എന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ കർത്താവ് മോശ ചോദിക്കുകയാണ്, നിന്റെ പേരെങ്ങനാന്ന് ഫറവോൻ ചോദിക്കുമ്പോൾ എന്ത് പറയണം? तो मूसा जब यहोवा परमेश्वर के पास जब वहां पर रहते समय में परमेश्वर को एक सवाल पूछता है, जब लोग मुझे पूछेंगे कि किसने मुझे भेजा है, तो मैं कौन सा नाम बताऊं कि वो लोग यकीन करें कि यहोवा परमेश्वर ने भेजा है? ഞാനാകുന്നവൻ मैं जो हूँ ഞാനാകും सो हूँ. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? ഫറവോൻ ഇല്ല, मतलब फरवोन नहीं, അങ്ങ് രാജാവില്ല, ऐसा और कोई राजा नहीं, അങ്ങനെ ഒരു യജമാനില്ല, और कोई मालिक नहीं, ഞാനാണ്. मैं ही सब कुछ हूँ. ഇതുപോലെയാണ് उसी रीति में ദൈവം എവിടെയോ ഉണ്ട്, परमेश्वर किधर तो स्वर्ग में बैठा है. ആ വിശ്വാസം സാധാരണമുണ്ട്. ऐसा विश्वास तो शैतान और दुष्टात्मा को भी है. പക്ഷെ അവൻ ദൈവത്തെക്കാൾ ഞാനെന്തോ ആണെന്നാണ് അവൻ ചിന്തിക്കുന്നത്. और वो क्या सोच रहा है? वो जो स्वर्ग में बैठा हुआ परमेश्वर से भी बड़ा मैं कुछ हूँ. शैतान अपने आप को ये धोखा में रखा है. അപ്പോൾ നമ്മൾ വിശ്വാസം ജെനുവിനായിട്ട് ദൈവാത്മാവ് തരുമ്പോൾ तो जब हमको एक पक्का विश्वास जब पवित्र आत्मा देता है, കർത്താവാണല്ല, तब क्या होगा? प्रभु ही सब कुछ है. फिर ഞാനില്ല, तब मैं नहीं हूँ. അതാണ് faith. वो है सच्चा विश्वास. അത് ദൈവത്തെ പ്രസാദിപ്പിക്കും. ആ വിശ്വാസം എന്ത് ചെയ്യുന്നു? उस तरीके का विश्वास कि अब वो विश्वासी का सब बातें प्रभु ही है, ऐसा विश्वास करने वाला व्यक्ति को वो परमेश्वर को प्रसन्न करता है. ऐसा जो मानता है वो व्यक्ति परमेश्वर के लिए एक प्रसन्न जीवन जी रहा है. ഇതാണ് നമ്മൾ ആദ്യം വായിച്ചത്, പടചേർത്തവനെ പ്രസാദിപ്പിക്കേണ്ടതിന്. यही बात तो हमने तिमोथी में भी हमने पढ़ा ना. वो योद्धा क्या करेगा? जिसने उसको वीर के लिए मतलब युद्ध करने के लिए भर्ती किया, उसको प्रसन्न करने के लिए वो युद्ध करने जाएगा. എന്താ വിശ്വാസം? विश्वास क्या है? ഞാൻ നിന്റെ ഒരു ദാസനാണ്, मैं आपका एक गुलाम हूँ. ഞാൻ വലിയ പദവിയിൽ ഇരുന്ന ആളാണ്, मैं एक समय में बहुत बड़ा पदवी में बैठा था. എനിക്ക് വലിയ വിദ്യാഭ്യാസമൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നു, मेरे को बहुत जानकारी, ज्ञान और विद्या था. അതൊക്കെ വിട്ടിട്ട് ഇപ്പൊ ഞാൻ വന്നിരിക്കുകയാണ്. अभी वो सब मैंने छोड़ दिया. അതുകൊണ്ട് നേരത്തെ ഉള്ളതിനേക്കാൾ എനിക്ക് എന്തൊക്കെയോ നീ ചെയ്തു തരണം. इसके लिए मेरे पास पहला जितना था उससे भी ज्यादा कुछ हे मालिक मुझे करके देना, मुझे हासिल करके देना. അങ്ങനെ നമ്മൾ യുദ്ധസേവയ്ക്ക് ഇറങ്ങുന്നയാൽ ऐसा व्यक्ति सोचकर मनोभावना में रहकर युद्ध में अगर प्रभु का सेवा करने आ रहा है तो അങ്ങനെയുള്ളവരെ ദൈവം വിളിക്കുന്നില്ല. ऐसे लोगों को प्रभु नहीं बुला रहा है. പിന്നെ ആരെയാണ് വിളിക്കുന്നത്? परंतु किसको बुला रहा है? ഒരു യോഗ്യതയും ഇല്ലാതെ, जिसके पास कुछ भी योग्यता नहीं है, കണ്ണും കാണത്തില്ല, बराबर आंखें दिखता नहीं है, ചെവിയും കേൾക്കത്തില്ല, सुनाई नहीं देता, ശക്തിയുള്ള സ്പർശന ശക്തിയില്ല, उसको स्पर्श करने का क्षमता नहीं है. ഇങ്ങനെ ഒന്നിനും കൊള്ളാത്ത ഒരു വേസ്റ്റ് ആയിരിക്കുന്ന വ്യക്തിയെ मतलब एक ऐसा व्यक्ति जिसको समाज में कुछ भी फायदा नहीं है, कुछ भी प्रयोजन नहीं है, ऐसा व्यक्ति को ദൈവം യുദ്ധസേവയ്ക്ക് വിളിക്കും. परमेश्वर किसके लिए बुला रहा है? युद्ध के लिए बुला रहा है. ചെറിയ കാര്യമാണോ? छोटी बात है क्या? ഇത് കമാൻഡറിന്റെ കഴിവാണത്. ഏറ്റവും ബലഹീനനായവനെ, കണ്ണ് കാണാത്തവനെ, ചെവി കേൾക്കാത്തവനെയും പറഞ്ഞാൽ മനസ്സിലാകാത്ത ലാംഗ്വേജ് അറിയത്തില്ല. बोले ये तो अभी वो हमारा जो युद्ध का जो हमारा मालिक है वो मालिक का काबिलता है. ये मालिक किस लोगों को बुला रहा है? जिसके अंदर कोई काबिलता नहीं, कोई क्षमता नहीं, बल्कि ये लोग जिन लोगों को चुना उनका भाषा भी समझ में नहीं आता, बोलने भी नहीं आता, ऐसे निकम्मे लोगों को चुना है अधिकारी ने. ഈ കമാൻഡർ എന്തെങ്കിലും പറഞ്ഞാൽ നമുക്ക് മനസ്സിലാവും. अब ये अधिकारी हमको कुछ बोलेगा, भाषा समझ में नहीं आता बोलकर हमें कुछ भी समझ में नहीं आ रहा. എഴുതി തന്നിട്ടുണ്ട്, ഈ എഴുതി വായിച്ച് എന്തെങ്കിലും മനസ്സിലാവും. उन्होंने हमको लिखकर कुछ दिया है, लिखकर पढ़ने के लिए अनपढ़ है हम लोग, पढ़ने हो रहा है क्या? എന്നാൽ लेकिन
ഇവന്റെ കൂടെ കുറച്ചുനാൾ ജീവിക്കുമ്പോൾ इस मालिक के साथ थोड़ा दिन उनके साथ रहकर उनको जीकर उनका आदत मालूम पड़ने लगा तो നമ്മളെ അവന് ഒരുക്കിയെടുക്കുകയാണ്. वो क्या करेगा? वो उनके साथ चिपक के रहने से वो हमें तैयार कर रहा है, एक काबिलता में पहुंचा रहा है. ഒരു ദിവസം നമ്മൾ അവന്റെ കൂടെ യാത്രയിൽ എത്തും. एक दिन वो यात्रा का अंत में उनके साथ हम पहुंचेंगे. ഫെയ്ത്ത്, നീയാണെല്ലാം. तब वो अवस्था क्या रहेगा? विश्वास कि हे मालिक तू ही मेरा सब कुछ है, क्योंकि तू है, ഞാൻ സീറോ. मैं शून्य हूं. അതാണ് ആ യുദ്ധസേവ. അത് പലപ്പോഴും നമ്മളെ അപ്പൊ അതൊരു യുദ്ധസേവയാണെന്നുള്ള അറിവ് നമുക്ക് തരാതിരിക്കാൻ നമ്മളെ ബ്ലൈൻഡ് ആയി കളയും. इस प्रकार का जानकारी हमको ना मिले, एक युद्ध सेवा के लिए सेवा में उतरने वाला व्यक्ति उसका मालिक ही सब कुछ है, हमसे ना हमको कुछ भी नहीं आता, ये बात का बोध ना दे, हमारे हृदय में ना चमकने के लिए शैतान हमें अंधा कर रहा है. അവിടെ നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 11:5 നമ്മൾ 6 വായിച്ചതിന്റെ ഉദാഹരണമായിട്ട് ഒരു സഹോദരനെ നമ്മൾ ഈനോക്കിനെ ഒരു ഉദാഹരണമായിട്ട് ലേഖനോടെ പറയുകയാണ്. എബ്രായ ലേഖനം പറയുകയാണ് अभी इब्रानी 11:6 में ദൈവം മാത്രമാണെന്നും വിശ്വാസം എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തെ പ്രസാദിപ്പിക്കുകയാണെന്നും തന്നെ കുറിച്ച് എന്തെങ്കിലും പറയുകയല്ല എന്നും അത് യുദ്ധസേവയാണെന്നും വിളിച്ചവനെ പ്രസാദിപ്പിക്കുകയാണെന്നുള്ള ഒരു മോഡൽ, ഒരു മാതൃകയായിട്ട് ഒരാളെ കാണിച്ചതാണ് ഈനോക്ക്. നമ്മള് इब्रानियों का 11:6 जब हमने अभी जो हमने पढ़ा, वहां पर जब परमेश्वर उधर विश्वास बोल रहे हैं कि विश्वास करने वालों की क्या विश्वास कर रहा है वो है करके, उस क्षमता में पहुंचने वाला व्यक्ति, उस अवस्था में, उस बोधिय में पहुंचने वाला व्यक्ति वो क्या बोधे कर रहा है कि मैं कुछ भी नहीं हूं, मेरे में कोई भी काबिलता नहीं है, सब कुछ जो भी कर रहे हैं प्रभु है, प्रभु चला रहा है, सब प्रभु के सामर्थ्य में, सब उनके अधीन में, ऐसा अवस्था में है, मैं प्रभु को सेवा कर रहा और उनको प्रसन्न कर रहा हूं. ऐसे एक व्यक्ति का उदाहरण में लिया है वाक्य 5 में जो है आनोक. ആനോക്ക് ആദ്യം തന്നെ അങ്ങനെ ആയിരുന്നില്ല. വർഷങ്ങൾ കഴിഞ്ഞ് ഈ കർത്താവിനെ മനസ്സിലായി കഴിഞ്ഞപ്പോഴാണ് അവൻ യുദ്ധസേവ ചെയ്യാൻ തുടങ്ങിയത്. आनोक शुरुआत में हमेशा प्रभु के साथ चलने वाला व्यक्ति नहीं था, उसको कोई तजुर्बा नहीं, युद्ध में चलते समय में क्या क्या बातें करना चाहिए ये कुछ भी उसको मालूम नहीं था. അപ്പൊ അവിടെ നമ്മളൊരു പ്രത്യേക പദം പറയുന്നുണ്ട്. वहां पर एक खास शब्द वहां पर कहा गया है, विश्वासी से हनोक उठा लिया गया हाँ। कि मृत्यु को न देखे. ദൈവം എടുത്തുകൊണ്ടതിനാൽ കാണാതെയായി എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു ദിവസം അവനെ ഭൂമിയിൽ കാണാതായി എന്നുള്ള അക്ഷരീയ അർത്ഥമാണ് നമ്മൾ എടുക്കുന്നത്. तो एक दिन वो अचानक नहीं दिखा, मतलब विश्वासी से चलने की वजह से एक दिन प्रभु ने उठा लिया, फिर वो दिखा नहीं. हम लोग वो वाक्य पढ़कर क्या सोचते हैं? एक दिन दुनिया से गायब हो गया, दुनिया में दिख रहा नहीं है, അതല്ല. परंतु वो अर्थ नहीं है. ആദ്യം അത് ഹാനോക്ക് ദൈവത്തോട് കൂടെ നടന്നപ്പോൾ ഇദ്ദേഹമായിരുന്നു പ്രധാനം, ദൈവം പുറകെ വരുക. पहला आनोक का शुरुआती जीवन में क्या था? वो जब प्रभु के साथ चलते समय में आनोक का जीवन का खासियत क्या था? आनोक हमेशा आगे चलता था, परमेश्वर पीछे पीछे आता था. तो वो खुद ही एक परमेश्वर के जैसा, मैं मुझको सब कुछ मालूम है बोलकर ऐसा वो आगे चलता था. എനിക്ക് ഭാര്യയുണ്ട്, मेरे पास पत्नी है, മക്കളുണ്ട്, बच्चे हैं, എന്നെ നീ കരുതണം, आप मुझे संभालना, എന്നെ നീ സ്നേഹിക്കണം. आप मुझे प्रेम करना. കർത്താവ് എല്ലാം മൂളി കെട്ടുകൊണ്ട് പോവുക. और परमेश्वर हाँ हाँ ठीक है कर रहे हैं. എന്നാൽ तभी परंतु ഇങ്ങനെ പോയപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് മനസ്സിലായി കർത്താവ് എന്തോ പറയുന്നു, ഒന്നും പുള്ളി കേൾക്കുന്നില്ല. अभी वो आगे चल के जा रहा है, परमेश्वर पीछे से कुछ बातें बोल रहा है. आनोक को एक बात समझ में आया, मैं आगे तो चल रहा हूँ, परमेश्वर पीछे से कुछ बोल रहा है, मुझे सुनाई नहीं दे रहा. അപ്പോൾ എനിക്ക് കേൾക്കണമെങ്കിൽ ആദ്യം കർത്താവിനെ മുമ്പിൽ നിർത്തണം. तो अगर सुनना है तो सबसे पहला प्रभु को आगे आना पड़ेगा. അപ്പോൾ സംഗതിയെല്ലാം മാറി. तो ऐसा अगर प्रभु को आगे आना है तो सब बातें अभी परिस्थिति बदल गया. ഇപ്പോൾ ആരെങ്കിലും നോക്കുമ്പോൾ अभी कोई भी देखता है तो ആനോക്കില്ല, आनोक नहीं है, ആനോക്കിനെ ദൈവം മറച്ചു കളഞ്ഞു. क्योंकि आनोक को परमेश्वर ने आनोक को ढक दिया. അവരെ എടുത്തുകൊണ്ടതിനാൽ കാണാതായി എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब उसको उठा लिया, इसके लिए वो दिख रहा नहीं है, उसका मतलब ആര് നോക്കിയാലും ഹാനോക്കില്ല, കർത്താവിനെയാ കാണുന്നത്. क्योंकि जो भी आनोक को देखता है तो वो आनोक को नहीं दिख रहा है, प्रभु को दिख रहा है. Praise the Lord. मतलब उस आनोक में प्रभु दिख रहा है. അതാണ് യുദ്ധസേവ. वो है सच्चा युद्धवीर जो युद्ध के लिए सेवा में उतरता है. നമുക്ക് അങ്ങനെയുള്ള യുദ്ധസേവയാണോ നമ്മൾ ചെയ്യുന്നത്, അതോ क्या इस रीति से युद्ध का सेवा हम लोग कर रहे हैं क्या, जहाँ पर प्रभु प्रकट हो रहा है और हम नहीं? അതെ, ദൈവം അവനെ ഒരു ദിവസം എടുത്തു കാണാതായി, ശരിയാണ്. ये तो सच है कि एक दिन प्रभु ने उसको उठा लिया, फिर भूमि में वो दिखा नहीं, वो सत्य है. പക്ഷെ തന്റെ ആയുസ്സിൽ 300 വർഷം അവനില്ല. परंतु उसका साल का 300 साल जब वो जीते समय में वो 300 साल प्रभु के साथ चला, वो 300 साल आनोक नहीं था. ആ വിശ്വാസം ദൈവത്തെ പ്രസാദിപ്പിച്ചു. वो विश्वास कि प्रभु ही सब कुछ है, मैं कुछ नहीं है, वो किसको प्रसन्न किया?
प्रभु को प्रसन्न किया। അപ്പൊ എങ്ങനെയാണ് ഹാനോക്ക് യുദ്ധസേവ ചെയ്തത്? അല്ലെങ്കിൽ തീമോഥെയോസിനോട് കർത്താവ് പറയുന്നത് ഇതേ അർത്ഥത്തിലാണ്. तो हानोक ने कैसा युद्ध का सेवा किया, यही अर्थ में तिमोथी से भी बोला जा रहा है। അപ്പൊ നമുക്ക് കുറച്ചും കൂടെ വ്യക്തമായിട്ട് थोड़ा और अर्थ के लिए യുദ്ധസേവ ചെയ്യണമെങ്കിൽ കമാൻഡർ എന്ത് പറയുന്നു എന്ന്, ആ മുൻനിരയിൽ നിൽക്കുന്ന ആ ചീഫ് കമാൻഡർ എന്ത് പറയുന്നു എന്ന് പുറകിലുള്ള സോൾജിയറിന് ആ ഒരു കമ്മ്യൂണിക്കേഷൻ ബന്ധം ഉണ്ടാകണം. तो इसके लिए युद्ध में जब हम निकलते समय में वो युद्ध करने वाला सेना, उसका सामने रुका हुआ मालिक या सेनापति उसको क्या आदेश दे रहा है या क्या बात कर रहा है, उस विषय में जानने के लिए एक संगति और सहभागिता होना जरूरी है। അപ്പൊ ഇവിടെ അതിന് നമ്മളെ സഹായിക്കുന്നതാണ് പ്രധാനമായും നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി. കാരണം നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ച ഒരു വ്യക്തിയെ മാത്രമേ ദൈവം യുദ്ധസേവയ്ക്ക് വേണ്ടി വിളിക്കുന്നുള്ളൂ. तो उसके लिए खास रीति से एक व्यक्ति को जो वो बात मदद करता है प्रभु का बातें सुनने के लिए, वो व्यक्ति का है विवेक। मतलब परंतु वो कब होगा? एक व्यक्ति का जब नया जन्म होता है, नया जन्म में जब उसको नया आत्मा मिलता है, उस नया आत्मा में है उसका विवेक में ऐसा क्षमता आता है कि वो प्रभु की बातों को समझकर उसके साथ संगति कर सकता है। കർത്താവ് നമ്മെ വിളിച്ചുവെങ്കിലും प्रभु भले ही हमको बुलाया हो, നമ്മളെ എന്തെങ്കിലും ചെയ്താൽ കർത്താവ് ഇത് നിനക്ക് പ്രസാദമാണോ ഇഷ്ടമാണോ എന്ന് ചോദിക്കാറില്ല. हम लोग अभी प्रभु ने हमको बुलाया, बुलाते वक्त हम लोग प्रभु के लिए कुछ काम कर रहे हैं, काम करते वक्त हम लोग कभी ऐसा नहीं बोलते प्रभु आज मैंने ऐसा काम किया, मैंने ऐसा काम किया तो आप खुश है क्या, आप प्रसन्न है क्या, ऐसा कभी बोलते नहीं हम। നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? हम क्या कर रहे हैं? പെട്ടെന്ന് നമ്മുടെ ജീവന കാര്യങ്ങളിൽ കർത്താവ് ഇടപെടാൻ പറയുന്നു. हम लोग क्या करते हैं? हमारे जीवन का रीति और जो आदतें जो जीवन में हम जी रहे जिंदगी में, उस जिंदगी में प्रभु आप कार्य करो बोलकर मदद के लिए हम पुकारते हैं। നമ്മൾ കർത്താവിനോട് പറയാം, നീ എന്നെ സേവിക്ക്. प्रभु को हम क्या बोल रहे हैं? आप मेरा सेवा करो, ഞാൻ പറയുന്നത് നീ കേൾക്ക്. क्योंकि मैं जो बोल रहा हूँ आप सुनो। അപ്പോൾ വരുമ്പോൾ നമ്മുടെ വിശ്വാസം വളരെ വീക്കായി പോവുകയാണ്. കാര്യം എന്താണ്? ऐसा अवस्थे में क्या हो गया? वो व्यक्ति का विश्वास बहुत कमजोर हो गया है। നമുക്ക് ഒരു വിശ്വാസ ജീവിതം നയിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. ऐसा व्यक्ति को विश्वासी जीवन जीने नहीं हो पा रहा। നമ്മൾ തീമോഥെയോസിന്റെ ലേഖനത്തിൽ ഈ കാര്യങ്ങൾ പറയുമ്പോൾ इसी विषय में तिमोथी को पुस्तक में जब हम पढ़ते हैं, നമ്മള് അതിന്റെ 1 തീമോഥെയോസ് 1:19 വാക്യം, पहला तिमोथी 1:19, അവിടെ और विश्वास और उस अच्छे विवेक को थामे रहो जिसे दूर करने के कारण कितनों का विश्वास रूपी जहाज ഇവിടെ നമ്മൾ ഒരു കാര്യം പറയുകയാണ്. यहाँ पर एक बात कहता है, ഒരു നല്ല മനസ്സാക്ഷി ഉണ്ടെങ്കിൽ മാത്രമേ एक अच्छा, വിശ്വാസം അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനെ പ്രസാദിപ്പിക്കുന്ന വിശ്വാസം വരികയുള്ളൂ. നമ്മൾ വിശ്വാസം എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ്? तो यहाँ पर विश्वास और एक अच्छा विवेक करिए, कौन सा विश्वास है हमें समझना है। ये विश्वास को कायम करना है तो एक अच्छा विवेक होना जरूरी है। जिसके पास एक अच्छा विवेक है उसके पास एक ऐसा विश्वास रहेगा जो परमेश्वर को प्रसन्न कर सकता है। विश्वास का विषय क्या है? कि परमेश्वर प्रसन्न होना चाहिए, ऐसा विश्वास रहना चाहिए। അപ്പം കർത്താവേ നിനക്ക് അത് പ്രസാദമായോ ഇല്ലയോ എന്ന് എങ്ങനെ നമ്മൾ അറിയും? तो अभी हे प्रभु आप ये मैंने जो काम किया उसमें आप प्रसादित है, आप खुश है, तृप्त है करके हमें कैसा मालूम? ഇവിടെയാണ് മനസ്സാക്ഷിയുടെ റോള്. यहाँ पर है विवेक का काम। ഒരാള് മനസ്സാക്ഷി, मतलब एक व्यक्ति का विवेक, നമ്മൾ മനസ്സാക്ഷി എന്ന് പറയുമ്പോൾ അറിയാമല്ലോ, विवेक क्या है आप लोग जानते हैं ना? നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ച നമ്മുടെ ആത്മാവിലുള്ള മനസ്സാക്ഷി അതിനെ പുനർജീവിപ്പിച്ച് ദൈവത്തിന് നമ്മളോട് ഇടപെടാനുള്ള വാതിലാണ് മനസ്സാക്ഷി. तो विवेक मतलब क्या है? एक ऐसा नया जन्म पाया हुआ व्यक्ति का आत्मा में परमेश्वर ने विवेक को उसको पुनर्जन्म मतलब नया जन्म के द्वारा एक नया आत्मा का भाग जो विवेक है, वो नया विवेक होने की वजह से अब वो परमेश्वर के लिए और उस व्यक्ति का जीवन में कार्य करने के लिए विवेक एक द्वार बन रहा है कि वो विश्वासी आत्मिक बातों को स्पर्श कर सके। മനസ്സാക്ഷി എന്താണ്? विवेक क्या है? നമ്മുടെ മനുഷ്യ ആത്മാവിലേക്കും നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്കും കർത്താവിനുള്ള വഴിയാണ്, ദൈവാത്മാവിനുള്ള വഴിയാണ് മനസ്സാക്ഷി. हमारे मनुष्य आत्मा से मनुष्य हृदय में जो द्वार जो कार्य करता है कि परमेश्वर का सामर्थ आत्मा से प्राण में भी काम करे या वो व्यक्ति का व्यक्तित्व में काम करने के लिए उसके लिए वो दरवाजा है विवेक। ഇവിടെ ചില സഹോദരന്മാർ എന്ത് ചെയ്തു? यहाँ पर क्या हो गया? कुछ विश्वासी लोग का अवस्था क्या हो गया? जहाज डूब गया। നല്ല മനസ്സാക്ഷി उन लोग ने अच्छा विवेक को തള്ളിക്കളഞ്ഞു ठुकरा दिया। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ഞങ്ങൾക്ക് ഇനി കർത്താവിന് ഒന്നും കേൾക്കണ്ട, अभी हमको प्रभु से कुछ सुनने का जरूरत नहीं है, ഞങ്ങൾ പറയുന്നത് അങ്ങോട്ട് കേൾക്കണം. हम जो बोलेंगे वो आप सब सुनो। ഇപ്പം പറയുമ്പോൾ അർത്ഥം എന്താണ്? ऐसा बोल रहे तो फिर क्या अवस्था है? ദൈവം മനസ്സാക്ഷിയെ എങ്ങനെയാണ് സെൻസിറ്റീവ് ആക്കി
प्रभु ने कैसा हमारे विवेक को एकदम सेंसिटिव, एकदम सौम्य बनाया। ദൈവഹിതത്തിന് എന്തെങ്കിലും വിരുദ്ധമായി നമ്മളിൽ വന്നാൽ ഉടനെ ഈ മനസ്സാക്ഷി ശബ്ദം ഉണ്ടാക്കും. मतलब അതാണ് क्या? മനസ്സാക്ഷി, ജീവിക്കുന്ന മനസ്സാക്ഷി. परमेश्वर का इच्छा क्या है, परमेश्वर का हृदय क्या है, उसमें से एक छोटा भी बात में अगर हमने कुछ गलती किया या टेढ़ा मेढ़ा अगर हम लोग हो गया, तुरंत हमारा विवेक क्या करेगा, आवाज उठाकर बोलेगा तूने प्रभु के इच्छा के खिलाफ बात किया है। छोटा ही कदम रहेगा लेकिन तुरंत विवेक कार्य करेगा। അത്രത്തോളം മനസ്സാക്ഷി സൗണ്ട് അല്ലാത്തവരിൽ परंतु जिस मतलब वो किसके विवेक है, जो सचमुच उसका विवेक एकदम सौम्य और नम्र, मतलब छूने से ही मालूम पड़ जाएगा। परंतु जिसका विवेक कठोर है तो അവർ വചനം വായിക്കുമ്പോൾ അവർക്ക് അത് വെളിപ്പെടും. तो अगर 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 विवेक अगर सही समझ में नहीं आ रहा तो क्या, वचन उसको मदद करेगा। वचन पढ़ने से उनको बातें समझ में आने लगेगा। ഞാൻ കർത്താവിനെ പ്രസാദിപ്പിക്കാതാണ് അത് ചെയ്തത്. मैंने वचन पढ़कर बोलेंगे, विवेक विवेक का बोध समझकर तुरंत बोलेगा मैंने प्रभु को प्रसन्न नहीं किया। വേദപുസ്തകമേ വായിക്കത്തില്ലെങ്കിൽ പിന്നെ കർത്താവ് സംസാരിക്കുന്നത് എങ്ങനെ നമ്മൾ മനസ്സിലാവും? अगर वो एक विश्वासी वचन ही नहीं पढ़ रहा है तो परमेश्वर उससे क्या बोल रहा है या क्या बात कर रहा है करके कैसे समझ में आएगा? मतलब उसका विवेक का कठोरता देखो। ദൈവം ഉപയോഗിക്കുന്ന മനസ്സാക്ഷി ആയി കഴിഞ്ഞാൽ मतलब जिस विश्वासी का विवेक परमेश्वर उपयोग कर रहा है, ऐसा एक विश्वासी बन गया तो യജമാനെ സേവിക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ मतलब वो मालिक का सेवा कर रहा है। ഒരു ദിവസം വചനം വായിച്ചില്ലെങ്കിൽ അവന് ഉറക്കം വരത്തില്ല. मतलब ऐसा विश्वासी जो प्रभु के हाथ में हमेशा है, उसको एक दिन बाइबल नहीं पढ़ेगा तो वो तड़पेगा, കാരണം അവന്റെ മനസ്സാക്ഷിയിൽ കുത്തുകൊണ്ടു. क्योंकि उसका विवेक में ठेस पहुंचा, वो दर्द हो रहा विवेक में। എങ്ങനെയാണ് ദൈവം ഇടപെടും? कैसा तो प्रभु कार्य करेगा। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? കർത്താവ് യുദ്ധസേവ ചെയ്യുമ്പോൾ क्योंकि प्रभु जब युद्ध का सेवा करते समय में കർത്താവിന് പ്രസാദമില്ലാത്തത് ചെയ്തു എങ്കിൽ अगर हम जो युद्ध के लिए सेवा करने निकले हैं, हम सेवा करते समय में प्रभु को प्रसन्न करने वाला बात नहीं किया तो നമ്മുടെ മനസ്സാക്ഷിയിൽ हमारा विवेक में ഇതായി. क्या हो गया? वो स्पर्श होगा, एहसास होगा कि कुछ गलत किया है। അപ്പൊ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? तब हम क्या करते അതേ हैं? കർത്താവേ, हे നമ്മൾ प्रभु। ഉടനെ അനുസരിക്കുന്നു. तो तुरंत वो जो विवेक में जब दोष का अवस्था हमारे अंदर स्पर्श हुआ तो हाँ। तुरंत हम घुटने में गिरकर हाँ प्रभु, मतलब मान लेना, वो प्रभु ने दिया हुआ बात को बोध करके आगे का पालन करके समर्पण करना। കർത്താവെ അനുസരിക്കാൻ തയ്യാറാണ്. हे प्रभु, आप ठेस लग गया, मतलब अभी मैं मानने तैयार हूँ, बोलो आप क्या बोलना चाहते हो। അപ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി ഈ രീതിയിൽ ശുദ്ധമല്ലെങ്കിൽ परंतु अगर हमारा विवेक इस रीति से मतलब प्रभु का आवाज सुन सके उतना शुद्ध अगर नहीं रहा तो നമ്മുടെ ആയുസ് മുഴുവൻ ഉറങ്ങിയാലും मतलब पूरा विश्वासी का पूरा जन्म अगर उसने सोया तो भी വേദപുസ്തകം വായിച്ചില്ലെങ്കിൽ ഒരു കുറ്റബോധമില്ല. കാര്യം എന്താണ്? मतलब जो നല്ല മനസ്സാക്ഷി തള്ളിക്കളഞ്ഞു. अगर वो एक विश्वासी ठंडा है तो पूरा जिंदगी भर उसने बाइबल पढ़ा भी नहीं रहेगा तो उसको टोकने के लिए कुछ भी स्पर्श उसको होगा नहीं। क्यों? क्योंकि अच्छा विवेक को उसने ठुकरा दिया। ദൈവത്തോട് ചോദിക്കണം, प्रभु को पूछना है, കർത്താവ് എനിക്കൊരു നല്ല മനസ്സാക്ഷി കിട്ടാൻ हे प्रभु मुझे एक अच्छा विवेक मिलने के लिए ഞാൻ എന്ത് ചെയ്യണം? मैं क्या करूं? അപ്പോൾ നമുക്ക് കർത്താവിന്റെ പ്രകാശം കിട്ടും. तब प्रभु का प्रकाश हमको मिलेगा। അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം उनका प्रभु यीशु मसीह का, उनका पुत्र प्रभु यीशु मसीह का लहू സകല പാപവും പോക്കി നമ്മെ ശുദ്ധീകരിക്കുന്നു. सारा पापों को वो धोकर हमें शुद्ध करता है। അപ്പോൾ എവിടെയാണ് ശുദ്ധീകരണം വരുന്നത്? शुद्धिकरण कहाँ पर आया? എവിടെയാണ്? कहाँ पे? अंदर अंदर मतलब मतलब कहाँ पे? अंदर मतलब कहाँ पे? വിവേകിലാ. मतलब आत्मा का बात का विवेक में। അങ്ങനെ മനസ്സാക്ഷി അലർട്ടായിരുന്നാൽ इस रीति से हमारे शुद्ध होने की वजह से हमारा विवेक फिर अलर्ट हो गया, जागरूक हो गया वो। ഹോളി സ്പിരിറ്റ് ആണ് നമ്മുടെ മനസ്സാക്ഷിയെ ഉണർത്തുന്നത്. फिर क्या तो मतलब पवित्र आत्मा है जो हमारे विवेक को, हमारा आत्मा को जागरूक करता है। നമ്മൾ കർത്താവ് സംസാരിക്കും നമ്മുടെ അടുക്കൽ വരുന്നതൊക്കെ പെട്ടെന്ന് നമ്മൾ തിരിച്ചറിയും. ऐसा जागरूक हुआ जिसका विवेक रहेगा, जैसे ही प्रभु उसका निकट है वो व्यक्ति को मालूम पड़ जाएगा प्रभु निकट है, मुझसे बात कर रहा है करके। ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം തിരിച്ചറിയുന്നത് മനസ്സാക്ഷിയിലൂടെയാണ്. मतलब प्रभु का उपस्थिति समझने के लिए मदद कौन करता है? हमारा एक अच्छा विवेक। इसके लिए अच्छा विवेक होना जरूरी है। അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം എന്ന് പറഞ്ഞാൽ परंतु हमारा हृदय जो है, നമ്മുടെ ആത്മാവ് ദൈവം തന്നതാണ്. आत्मा जो है परमेश्वर ने दिया है। നമ്മുടെ ഹൃദയം എന്ന് പറയുന്നത്, ഈ സോൾ എന്ന് പറയുന്നത് ഇവിടെ പാപിയിൽ നിന്ന് ജനിച്ചതാണ്. और जो प्राण, जिसको हम हृदय भी बोलते हैं या प्राण भी बोलते हैं, हाँ। वो मनुष्य जब हम लोग जन्म लिया, वो जन्म से मिला हुआ बात है प्राण।
ഇത് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ കുറിച്ച് വാസ്തവം നമുക്ക് അറിയത്തില്ലൊന്നും. तो इसके लिए हमारा हृदय कितना कठोर है करके, कितना परमेश्वर के विरुद्ध है करके, ये बात हम प्राणी हम नहीं जानते. നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഗുപ്തമായിരിക്കുന്ന പല രഹസ്യങ്ങളും ഉണ്ട്. हमारे हृदय में बहुत से गुप्त में, रहस्य में छुपा छुपा बातें हैं जो परमेश्वर के खिलाफ है. അതെല്ലാം എടുത്ത ക്രിസ്തുവിനെതിരെ ആയുധമാക്കാതിരിക്കാൻ ये बातों को शैतान क्या कर रहा है? समय समय पर हमारे हृदय को हथियार बनाकर परमेश्वर के खिलाफ इस्तेमाल कर रहा है. ऐसा ना करने के लिए മനസ്സാക്ഷി വഴി विवेक के द्वारा നമ്മുടെ ഉള്ളിലിരിക്കുന്നത് ഓരോന്ന് പടിപടിയായി കർത്താവ് കാണിച്ചു തരും. हमारे हृदय में छुपा हुआ सब प्रकार का रहस्य, हाँ। जो बातें, जो बड़े बड़े जो पहाड़ जैसा बन के रखा है, वो सब बातों को धीरे धीरे प्रभु प्रकट करके उसको बाहर निकालता है. അപ്പൊ കാണിച്ചു തരുമ്പോൾ तो जब प्रभु बता के देता है, ദൈവം റിപ്രൂവ് ചെയ്യുമ്പോൾ ശാസിക്കുമ്പോൾ प्रभु जब हमको ताड़ना देगा या प्रभु जब हमको डांटेगा, പെട്ടെന്ന് അനുസരിക്കണം. तुरंत हमें आज्ञाकारी होना है. എന്തിനാ ഇനി ജീവൻ മരണം വരെയും ഇനി കാണിച്ചു തരാൻ കിടക്കുകയാണ് ഇങ്ങനെ. ऐसा क्यों प्रभु ऐसा शुरुआत से ही हमें आज्ञाकारी होना है? क्योंकि हमारा जीवन का मृत्यु तक प्रभु हमको बात सिखाते रहेगा और मृत्यु तक हमको आज्ञाकारी होना है. शुरुआत में ही अगर देरी करेगा तो अंत में भी देर होगा. കാരണം സഭയെ വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ क्योंकि जब प्रभु मंडली को प्रकट करेगा, വിശുദ്ധിയും നിഷ്കളങ്കയുമായിട്ട് വേണം. वो लोग पवित्र और निष्कलंक रीति से सबके सामने प्रकट करना है. അതിനെ ആത്മാവ് വഴിയാണ് നമ്മളെ ദൈവം ഇടപെടുന്നത്. तो वो आत्मा का द्वारा है हमारे अंदर कार्य करता है. നമ്മുടെ ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? ഒരു പാപിയുടെ ഹൃദയം അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസിയാണെങ്കിലും ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? एक व्यक्ति, एक मनुष्य का हृदय कैसा है? भले वो विश्वासी क्यों ना हो, हृदय कैसा है? അത് കടല് പോലെ ആഴമുള്ളതാണ്. मतलब वो समुद्र के जैसा गहरा है. ഈ കടലിന് എത്ര ആഴമുണ്ടെന്ന് ഇതുവരെയും ആരും കണ്ടുപിടിച്ചിട്ടില്ല. आज तक हमारा दुनिया के वैज्ञानिक लोगों ने समुद्र कितना गहरा है ढूंढ नहीं पाया. പക്ഷെ ഇന്ന് നമ്മൾ കടലിലേക്ക് പോവുകയാണ്. ഒരു കിലോമീറ്റർ താഴോട്ട് പോയി കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ ഇരുട്ടാണ്. तो स्वाभाविक रीति से अगर हम दुनिया में देखें तो समुद्र का 1-2 किलोमीटर नीचे जाएगा तो क्या होगा? अंधेरा 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 होते रहेगा. അവിടെ ഉള്ളത് കാണണമെങ്കിൽ അവിടെ ട്രാവൽ ചെയ്യുന്നവർ അല്ലെങ്കിൽ ആഴത്തിലേക്ക് പോകുന്നവർ ടോർച്ച് ഒക്കെ കൊണ്ടുപോയിട്ട് പ്രകാശം അടുപ്പിച്ചാണ് കാണുന്നത്. तो जो नीचे समुद्र की गहराइयों में जाने वाले लोग क्या है? पहले अपने आप को पूरा तैयार करके टॉर्च सब लेकर वो लोग जाते. तो टॉर्च का प्रकाश पहले नीचे डालते, हाँ। उसका रोशनी में वो लोग नीचे 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 जाते. നമ്മുടെ ഹൃദയം അതുപോലാണ്. हमारा हृदय भी ऐसा ही है. നമുക്ക് ഇന്നതാണെന്ന പാപം എന്നല്ല, പട്ടികയിൽ അറിയുന്ന ചില പാപങ്ങൾ മോറലായിട്ട് നമുക്കറിയാം. अभी स्वाभाविक रीति से हमको कुछ बातें मालूम है, ये पाप है, ये पाप है, ऐसा नहीं करना, वैसा नहीं करना. स्वाभाविक रीति से दुनिया में हमें बहुत से बातें सीखा है. അത്രേ അറിവേ നമുക്ക് നമ്മളെ കുറിച്ചുള്ളൂ. उसी उतनी ही जानकारी हमको हमारे बारे में मालूम है. എന്നാൽ നമ്മളിലേക്ക് ടോർച്ച് കൊണ്ടുവരികയാണ് ദൈവം. परंतु प्रभु क्या कर रहा है? हमारे अंदर एक टॉर्च ला रहा है. ഏതാണ് ടോർച്ച്? टॉर्च क्या है? ഏ? वचन. മനസ്സാക്ഷി. मतलब हमारा विवेक. നമ്മുടെ മനസ്സാക്ഷിയിലാണ് നമ്മുടെ അന്തർജ്ഞാനത്തിലൂടെ അറിവ് കിട്ടുന്നത്. देखो, अंतर्ज्ञान के द्वारा हमारे विवेक में वो प्रकाश हमको मिलता है. പുറകെ നമ്മൾ വെളിയിൽ നിന്നുള്ള പ്രകാശം കൊണ്ട് വചനം വായിച്ചാൽ മനസ്സിലാകത്തില്ല, ജഡജ്ഞാനം. भारी प्रकाश से अगर हम लोग वचन पढ़ने जाएगा तो प्रभु का बातें समझ में नहीं आएगा. क्योंकि भारी ज्ञान क्या है? पाप में शारीरिक प्रकृति का स्वभाव है, उसे हम वचन पढ़ के आदत हो गए हैं. ഇപ്പൊ പൗലോസ് വചനം വായിച്ച് വിശുദ്ധനായ ആളാണ്. पौलुस कौन था? जब वो शाऊल था तो व्यवस्था पढ़ पढ़कर पवित्रता का रास्ता ढूंढा उसने. അദ്ദേഹം പറയുകയാണ് ഫിലിപ്പി ലേഖനത്തിൽ, फिलिप्पी का पुस्तक में क्या बोलते हैं 3 अध्याय में? ഞാൻ ന്യായപ്രമാണം സംബന്ധിച്ച് പെർഫെക്റ്റ് ബ്ലെയിംലെസ്. मैं व्यवस्था के रीति में अगर देखा जाए तो उसका 3 का 6 पढ़ना आखिरी बात. और व्यवस्था की धार्मिकता के विषय में यदि कहो तो हाँ। निर्दोष था. तो निर्दोष मतलब हाँ। मेरे अंदर विवेक कोई भी दोष नहीं लगा सकता. हाँ। उस रीति का सिद्ध मनुष्य हूँ. ये कौन बोल रहा है? जब वो शाऊल था അപ്പോഴും പൗലോസ് വീണ്ടും ജന്മം പ്രാപിച്ചില്ല. तभी भी पौलुस नया जन्म नहीं हुआ. അവന്റെ പഴയ മനസാക്ഷിയാണ്. उसका पुराना विवेक है, मतलब जो मरा हुआ आत्मा का विवेक है. അവൻ അവനെ തന്നെ നോക്കുകയാണ്. और उसी मरा हुआ दशा में अपने आप को देख रहा है. ഞാൻ എല്ലാവരിലും മെച്ചമാണ്. वो क्या बोल रहा है? मैं बाकी लोगों से मैं अच्छा हूँ. ഇനി സഭയെ ഉപദ്രവിച്ചതുപോലെ ഒരു ക്രെഡിറ്റ് ആയിട്ടാണ് എടുക്കുന്നത്. और इतना अंधा था कि मैं मसीह लोगों को सता रहा हूँ, मैं प्रभु यीशु मसीह के लोगों को सता रहा हूँ. हाँ, मैंने कितना बड़ा काम किया, अपने आप को तारीफ कर रहे हो. കാരണം ക്രിസ്ത്യാനികളെ കൊല്ലുന്നത് നല്ല കാര്യമായിട്ട് ചിന്തിച്ചാൽ അങ്ങനെയാണ് മനസാക്ഷി അദ്ദേഹം കൊണ്ട് നടന്നത്. तो उनका विवेक क्या था? मसीह लोगों को मार दिया तो चलेगा करके हत्या करना उसके लिए असामान्य बात था. ऐसा विवेक था पौलुस का जब शाऊल था. तो വേദപുസ്തകം പഠിച്ചിട്ട് എല്ലാം പഠിച്ചതാണ്. उसने कौन है? व्यवस्था यानी बाइबल को उसने अच्छी तरह से पढ़कर रटकर जाना हुआ व्यक्ति है. എന്നാൽ ഒരു ദിവസം परंतु एक दिन കർത്താവ് അവനെ പിടിച്ചു. प्रभु ने उसको पकड़ा. അവന്റെ മനസാക്ഷിയിൽ അവൻ ആരാണെന്ന് വെളിപ്പെടുത്തി. उसका विवेक में
वो सचमुच तू क्या है करके प्रभु ने उसको प्रकट किया। അപ്പോൾ അവൻ നിലവിളിക്കുകയാണ്, तब वो जोर से चिल्ला के कह रहा है, അയ്യോ ഞാൻ അരിഷ്ട മനുഷ്യൻ, अरे मैं अभागी मनुष्य। ഞാൻ ലോകത്തിലുള്ള എല്ലാ മനുഷ്യരിലും പാപിയാണ്. फिर वो कहने लगा, अभी मैं पूरा दुनिया में सबसे बड़ा नंबर 1 पापी। പിന്നെ അദ്ദേഹം അറബിയിലേക്ക് പോവായിരുന്നു. फिर वो अरबी में गया। എന്താ അറബി പോയത്? अरबी में क्यों गया? ആത്മാവിന്റെ ടോർച്ച് അല്ലെങ്കിൽ മനസാക്ഷി ക്ലിയർ ആകാൻ വേണ്ടി. मतलब उसका विवेक शुद्ध होने के लिए, मतलब वो प्रभु ने जो दिया हुआ जो टॉर्च है, जो विवेक के द्वारा उसमें वो अभी एक शुद्ध हो सके, प्रभु के लिए उपयोगी पात्र हो सके। 3 साल वो वहां पर रहा। ഇവിടെ തീമോത്തിയോസിനെ പൗലോസ് ചാർജ് ചെയ്ത് വെക്കുമ്പോൾ तो जब तिमोथी को, जब पौलुस उसको चार्ज कर रहा है, നീ അവിടെ പാർക്കണം. तू वहां पर निवास करना। നമ്മളെ 1 തീമോത്തിയോസ് 1:4 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला तिमोथी 1:4 में पढ़ते हैं, അവിടെ ഒരു കാര്യം പ്രത്യേകിച്ച് വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर एक बात कहता है, और उन कहानियों और अनंत उसका 3 पढ़ना। जैसे मैंने मकेदोनिया को जाते समय तुझे समझाया था हाँ। कि इफिसुस में रहकर कुछ लोगों को आज्ञा दे हाँ। कि अन्य प्रकार की शिक्षा न दे। हाँ। ഓക്കെ, അവിടെ ഇനി 4 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. നീ അവിടെ പാർക്കേണ്ട എന്തിനാണെന്ന് और അറിയാമോ? फिर वहां पर रुक के तू क्या करना है? वाक्य 4 में, और उन कहानियों और अनंत वंशावलियों पर मन न लगाए जिससे विवाद होते हैं और परमेश्वर के उस प्रबंध के अनुसार नहीं जो विश्वास पर आधारित है। ദൈവവ്യവസ്ഥ എന്ന വിശ്വാസം എന്ന ദൈവവ്യവസ്ഥയല്ല. आगे बढ़ना। वैसे हो फिर भी कहता हूँ आज्ञा का सारांश यह है हाँ। कि शुद्ध मन और No, no, no. അവിടുത്തെ ആ ഒരു വേർഡ് ഡിസ്പെൻസേഷൻ ഓഫ് ഗോഡ് വിച്ച് ഈസ് ഇൻ ഫെയ്ത്ത്. ദൈവത്തിന്റെ വ്യവസ്ഥ, ദൈവത്തിന്റെ പകർച്ച, ഡിസ്പെൻസേഷൻ എന്നുള്ള പദമുണ്ട് അവിടെ. 4 का आखिरी पढ़ना। परमेश्वर की उस ആ ഗോഡ്ലി എഡിഫിക്കേഷൻ. ഓക്കെ, എഡിഫിക്കേഷൻ ആണ്. 4 का आखिरी बात पढ़ना। और परमेश्वर के उस प्रबंध के अनुसार देखो, परमेश्वर का प्रबंध मतलब प्रभु एक कार्य कर रहा है। हाँ। उस प्रबंध के ആ अनुसार, പ്രബന്ധം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണെന്ന് അറിയാമോ? वो प्रबंध का मतलब क्या मालूम है? വിതരണം ചെയ്യുക എന്നാ. मतलब बांटना, अरे उसको फैला के बांटना। നമ്മളറിയാം ഡിസ്പെൻസറി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ഡിസ്പെൻസറി. डिस्पेंसरी को हम लोग का मतलब क्या है? दवाई को बांटते हैं। ആ പദമാണ് ഇവിടെ ഗ്രീക്കിൽ. तो वही शब्द, मतलब कुछ बांटना, वो शब्द को हाँ। ग्रीक में लिखा है। അവിടെ ഡിസ്പെൻസേഷൻ ഓഫ് ഗോഡ്സ് ട്രൂത്ത് ത്രൂ ഫെയ്ത്ത് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിന്റെ വിതരണം വിശ്വാസത്താൽ നല്ല മനസാക്ഷിയിലാണെന്നുള്ളത് അവരെ പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കും. അത് തർക്കവും വാദവും പോകുന്നത് വെറുതെയാണ്. फिर से पढ़ना 4 का आखिरी बात। और परमेश्वर के उस प्रबंध के अनुसार नहीं हाँ। जो विश्वास पर आधारित है। അപ്പൊ നമ്മൾ കണ്ടു എന്താണ് ഫെയ്ത്ത്. तो मतलब विश्वास के आधार पर है। प्रभु का सारा प्रबंध कैसा है? विश्वास के आधार पर है। परंतु उधर के लोग क्या थे? इधर उधर का कथा कहानी बोलकर, उसमें झगड़ा कर कर, फूट लाकर, उस रीति में नहीं, लेकिन प्रभु ने जो विश्वास दिया है और जो कार्य जो हमारे अंदर किया, उसको तो वचन को बांटते रहना। അവരെന്ത് ചെയ്തു? वो लोग ने क्या किया? നല്ല മനസാക്ഷി തള്ളിക്കളഞ്ഞു. ये लोग कौन थे जो तर्क करने आए थे? अच्छा विवेक को टुकराए हुए लोग थे। കർത്താവ് ഞങ്ങളോട് ഇടപെടുന്നത്, ഞങ്ങളെ റിപ്രൂവ് ചെയ്യുന്നത്, ശാസിക്കുന്നതൊന്നും ഞങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമല്ല. प्रभु हमको आके डांट रहा है, प्रभु हमको ताड़ना दे रहा है, ये हमें पसंद नहीं। ഞങ്ങൾ അങ്ങോട്ട് കുറെ കാര്യങ്ങൾ ചെയ്യും. लेकिन हम प्रभु को कुछ बोलेंगे और हम कुछ अपने लिए कुछ सेवा करेंगे। അങ്ങനെയുള്ള വിശ്വാസികൾ സഭയിലുള്ളത് കൊണ്ട് इस प्रकार का विश्वासी मंडली में रहने की वजह से അവരെ കറക്റ്റ് ചെയ്യാൻ തീമോത്തിയോസിനെ ആക്കുകയാണ്. इस प्रकार के लोगों को सुधारने के लिए कि तुम लोग ऐसा ऐसा करना, उसको ऐसे, इसके लिए तिमोथी को नियुक्त कर रहा है। അവിടെ അതിന്റെ 5ാം വാക്യം, 5वां वाक्य में, അവിടെ അദ്ദേഹത്തെ ആക്കിയതിന്റെ പ്രധാന ഉദ്ദേശം, और उधर उसको ठहराने का उद्देश्य देखो, പ്രധാനമായിട്ടുള്ള കാര്യങ്ങൾ പറയുകയാണ്. मूल्य बात बताया जा रहा है। ആ, आज्ञा का सारांश यह है हाँ। कि शुद्ध मन और अच्छे विवेक और कपट रहित विश्वास से प्रेम उत्पन्न हो। അവിടെ മനസാക്ഷി തോന്നോ? उंडो अच्छा विवेक, ഏതൊക്കെ കാര്യങ്ങൾ വേണം? क्या क्या बातें रहना चाहिए? ഏതൊക്കെ കാര്യം? क्या ഇത് क्या है? തമ്മിൽ എങ്ങനെ റേറ്റ് ആയിരിക്കുന്നു? आज्ञा का उद्देश्य क्या है? शुद्ध मन, शुद्ध मन, हाँ। अच्छे विवेक अच्छा विवेक, और कपट रहित कपट रहित विश्वास और प्रेम। ഇതെല്ലാം എവിടെ നിന്ന് പ്രൊഡക്റ്റ് ആകുന്നു വരുന്നതാണ്? ये सब कहां से उत्पन्न हो रहा है? കർത്താവിൽ നിന്ന് വരുന്നതാണ്. ये सब प्रभु से आ रहा है, हमारे अंदर नहीं है। സ്നേഹ കർത്താവിൽ നിന്ന് വരണം, प्रेम प्रभु से आना है, വിശ്വാസം കർത്താവിൽ നിന്ന് വരണം. विश्वास प्रभु से आना है। പിന്നെ അവിടെ പറയുന്ന ഈ എല്ലാ കാര്യവും കർത്താവിൽ നിന്ന് വരണമെങ്കിൽ എന്തുണ്ടായിരിക്കണം? इसके लिए ये सब बातें अगर हमारे अंदर उत्पन्न होना है और प्रभु से आना है, तो हमारे अंदर क्या होना चाहिए? एक शुद्ध विवेक, अच्छा विवेक। അപ്പൊ ശുദ്ധ മനസാക്ഷി തള്ളിക്കളഞ്ഞാൽ तो शुद्ध विवेक को ही टुकरा
ठुकरा दिया तो വിശ്വാസം പോയി, विश्वास चला जाएगा, സ്നേഹം വ്യാജമാണ്, प्रेम झूठा हो जाएगा, നമ്മൾ എന്താണ് വ്യാജം വ്യാജമാണ്. फिर हम लोग जो भी कर रहे हैं वो ढोंग हो जाएगा ना. പിന്നെ നമ്മൾ പറയും फिर हम बोलेंगे കർത്താവ് ഞങ്ങളെ അനുസരിക്കണം. प्रभु आप हमारा सुनना. ശുദ്ധ മനസാക്ഷിയാണെങ്കിൽ परंतु शुद्ध विवेक है तो യജമാൻ എന്ത് പറഞ്ഞു, ഓ കർത്താവെ ഞാൻ അനുസരിക്കും. हे मालिक आप जो बोलोगे मैं सुनने और करने तैयार हूँ. അതിന് സമയമൊന്നുമില്ല. उसके लिए समय देखने का जरूरत नहीं है. ശുദ്ധ മനസാക്ഷിയാണെങ്കിൽ शुद्ध विवेक है तो ചിലപ്പോ രാത്രിയിൽ വിളിച്ചെഴുന്നേപ്പിക്കും പ്രാർത്ഥിക്കാൻ പറയും. शायद रात को अंधेरा गैर रात को हम सोते समय में प्रभु बुलाएगा, उठो प्रार्थना करो. അപ്പോൾ ശുദ്ധ മനസാക്ഷി ഇല്ലെങ്കിൽ പറയും शुद्ध विवेक नहीं है तो तभी क्या बोलेगा, കർത്താവ് ഇന്ന് പകൽ മുഴുവൻ യാത്ര ചെയ്തതാണ്, प्रभु आज पूरा दोपहर में यात्रा किया, ഒന്ന് ഉറങ്ങാനും സമ്മതിക്കത്തില്ല. आप थोड़ा देर मुझे सोने भी नहीं दे रहे हो. എന്നാൽ ശുദ്ധ മനസാക്ഷിയുള്ളവർ പറയത്തില്ല, लेकिन शुद्ध विवेक वाले लोग ऐसा कारण नहीं बोलेंगे, കർത്താവെ എന്നോട് സംസാരിച്ചതിന് സ്തോത്രം, हे प्रभु आपने मुझे इस छोटा आदमी से आप बात करने के लिए मन किया, उसके लिए धन्यवाद. ഞാൻ യജമാനെ സേവ ചെയ്യുകയാണ്. क्योंकि अपना मालिक का सेवा करने के लिए वो दास तैयार है. സമയത്തും അസമയത്തും समय हो या असमय हो നമുക്ക് വിശ്രമേ ഇല്ല. हमको विश्राम नहीं है. സേവ ചെയ്യുന്നതാണ് വിശ്രമം. सेवा करना ही है सच्चा विश्राम. എത്ര അനുഗ്രഹമാണെന്ന് അറിയാമോ? कितना आशीषित बात है प्रियो. ഇതൊക്കെ നമുക്ക് സാധിക്കാത്തത് ये सब हमसे नहीं हो पा रहा നമുക്കൊരു നല്ല മനസാക്ഷിയില്ലാത്തത്. क्योंकि एक अच्छा विवेक नहीं है उसके लिए. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ വാർഫെയറിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ इसलिए युद्ध का विषय में आते समय में എഫെസ്യ ലേഖനം അതിന്റെ തിമോത്തിയോസ് അതിന്റെ 4-ാം അധ്യായം तिमोथी का पुस्तक अध्याय 4 അതിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 1-2 जब हम पढ़ते हैं അവിടെ പ്രത്യേകമായിട്ടുള്ള ചില കാര്യങ്ങളുണ്ട്. वहां पर कुछ बातें कहता है. ആ അവര് ചിലര് വെഗാബോണ്ട് അലഞ്ഞു നടക്കുകയാണ് അവിടെ. कुछ लोग वहां पर भटक रहे हैं करके हम पढ़ते हैं. എന്ന് പറഞ്ഞാല് വാണ്ടറിങ്, ലീഡിങ് ടു എറർ, വെഗാബോൺ, എന്നിട്ട് ദുരാത്മാക്കളുടെ ഉപദേശം, ഇതൊക്കെയാണ് ഒരു നല്ല മനസാക്ഷി ഇല്ലെങ്കിൽ ലഭിക്കാൻ പോകുന്ന കാര്യങ്ങൾ. 4 का 1 को पढ़ना. परंतु आत्मा स्पष्टता से कहता है हाँ। कि आने वाले समय में कितने लोग भरमाने वाली आत्माओं हाँ। और दुष्ट आत्माओं की शिक्षाओं पर मन लगाकर विश्वास से भाग जाएंगे. हाँ, भाग जाएंगे मतलब क्या, वो लोग भटकने जैसा भटकते रहेंगे, जैसा काइन भटक रहा था वैसा भटकेंगे. ये कारण क्या है? वाक्य 2. यह उन झूठे मनुष्यों के कपट के कारण होगा. हाँ। इनका विवेक मानो जलते हुए लोहे से दगा. देखो उनका विवेक अशुद्ध हो गया, इसके लिए ऐसा हो रहा है. നമ്മളിവിടെ ചിന്തിക്കുന്ന വിശ്വാസം എങ്ങനെയുള്ള വിശ്വാസമാണ്? हमने यहाँ पर जो विश्वास के बारे में जो सोच रहे हैं वो किस प्रकार का विश्वास है? ശുദ്ധ മനസാക്ഷിയിൽ നിന്നും शुद्ध विवेक के द्वारा ഒരു സ്ട്രോങ് ഫെയ്ത്ത് ഉണ്ടാകുമ്പോൾ एक मजबूत बल वाला विश्वास, യജമാനനെ സേവിക്കുന്ന വിശ്വാസം. मतलब वो ऐसा विश्वास है कि वो हमेशा मालिक को सेवा करने के लिए तैयार है. അപ്പൊ അതുകൊണ്ട് മനസാക്ഷിയും നമ്മുടെ മനസാക്ഷിയും ഹോളി സ്പിരിറ്റും എത്ര റിലേറ്റഡ് ആയിരിക്കുന്നു എന്ന് നമുക്ക് നോക്കാം. इसके लिए हमारा विवेक और पवित्र आत्मा कितना जुड़ा हुआ है और कार्य करता है, ये बात हमें देखना है. നമ്മള് റോമലേഖനം 9-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യം रोमियो 9 का 1 में हम पढ़ते हैं. ഇവിടെ പൗലോസ് ഒരു കാര്യം പറയുകയാണ്. पौलुस एक बात कहता है, എന്റെ മനസാക്ഷി എന്ത് പറയുന്നോ, എന്തെന്നെ ബോധ്യപ്പെടുത്തുന്നോ, അത് ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ ബോധ്യപ്പെടുത്തലാണ്. मतलब मेरा विवेक मुझे जो भी बोध कराता है वो पवित्र आत्मा का बोध है करके उस मुकाम में पौलुस पहुंचा. 9 का 1 पढ़े. मैं मसीह में सच कहता हूँ, हाँ। मैं झूठ नहीं बोल रहा और मेरा विवेक भी पवित्र आत्मा में गवाही देता देखो है. मेरा विवेक पवित्र आत्मा में गवाही दे रहा है. ഓക്കെ, അവിടെ പറഞ്ഞ ട്രൂത്ത് കണ്ടോ? वहां पर एक सच देखो. ട്രൂത്ത് എവിടെയാണ്? നമ്മളിൽ सच किसमें है? हमारे अंदर. നമ്മളിൽ ട്രൂത്ത് എവിടെയാണ്? हमारे अंदर सत्य कहाँ पर है? വചനമാകുന്ന ട്രൂത്ത് എവിടെയാണ്? वचन बोलने वाला जो सत्य वचन जो सत्य है वो किधर है? അന്തർജ്ഞാനത്തിൽ. अंतर ज्ञान में है. ആ അന്തർജ്ഞാനത്തിൽ നിന്നും उस अंतर ज्ञान से ജ്ഞാനം एक ज्ञान प्रकट हो रहा है. നമ്മുടേതായിരിക്കുന്ന മനസാക്ഷിയിൽ വെളിപ്പെടുന്നു. हमारा विवेक में वो ज्ञान प्रकट हो रहा है. അപ്പോൾ നമ്മൾ അത് ഗ്രഹിക്കുന്നു. तब हम लोग ग्रहण करते हैं, उसको स्वीकारते हैं. അറിയുന്നത് മനുഷ്യന്റെ ആത്മാവ് കൊണ്ട്, और जान रहे हैं मनुष्य आत्मा के द्वारा, അത് അണ്ടർസ്റ്റാൻഡ് ചെയ്യുന്നത് നമ്മുടെ ഹൃദയം കൊണ്ട്. उसका समझ रहे हैं हम लोग अपना प्राण से. അപ്പൊ പരിശുദ്ധാത്മാവും നമ്മുടെ വിവേകവും അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ മനസാക്ഷിയും തമ്മിലുള്ള ബന്ധം കണ്ടോ? तो अभी पवित्र आत्मा और विवेक कितना जुड़ा हुआ है, देखो साथ में दोनों. उनका रिश्ते के बारे में समझते हैं आप. റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം അതിന്റെ 15-16 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ എത്ര പേർക്ക് കർത്താവിൽ നിന്നും കേട്ടിട്ടുണ്ട്, കർത്താവ് സംസാരിച്ചിട്ടുണ്ട്, ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് സാക്ഷ്യം പറഞ്ഞിട്ടുണ്ട് നമ്മുടെ ആത്മാവിനോട് അല്ലെങ്കിൽ മനസാക്ഷിയോടെ, നീ ദൈവത്തിന്റെ മോനാണെന്ന്, ദൈവത്തിന്റെ മകനാണെന്ന്. रोमियो का पुस्तक 8 के 14 के अनुसार हम में से कितना लोगों ने वहां पर कहता है कि आत्मा से चलाया जाने वाला वो परमेश्वर के बच्चे हैं. मतलब वो गवाही पवित्र आत्मा हमारे आत्मा में, हमारा आत्मा में मतलब कहां पर विवेक में कह रहा है कि तू परमेश्वर का बेटा है करके कितना लोगों को सुनने हुआ है. അപ്പൊ ദൈവം ഒരു കാര്യം നമ്മളിൽ വെളിപ്പെടുത്തുന്നത് എവിടെയാണ്? तो इसके लिए सबसे पहला परमेश्वर वो विश्वासी के अंदर जब एक बात प्रकट करके देगा वो कहां पर रहेगा?
आत्मा का विवेक में। ആ, അതുകൊണ്ട് എന്റെ ആടുകൾ इसलिए मेरे भेड़ എന്റെ ശബ്ദം കേൾക്കും. मेरा आवाज सुनेंगे, പക്ഷെ ഓഡിബിൾ ആയിട്ടുള്ള ശബ്ദമല്ല. परंतु ऐसा कान से बाहरी रीति से कान से सुन सकते वैसा आवाज नहीं। കർത്താവ് ഒരു ബോധം വരുത്തുകയാണ്. प्रभु हमको एक सुबोध देगा। നമുക്കറിയാം ആ പാപിനിയായ സ്ത്രീ, हम जानते हैं वो पापनी स्त्री യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 8-ാം അധ്യായത്തിൽ यूहन्ना का सुसमाचार 8वां अध्याय में എങ്ങനെയാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ് ഒരു വ്യക്തിയെ പാപബോധമുള്ളവനാക്കി തീർക്കുന്നത്. वहां पर देखो, वहां पर पवित्र आत्मा लोगों के अंदर कैसा पाप का बोध दिलाता है करके हम पढ़ते हैं। അവിടെ കർത്താവ് സംസാരിക്കുകയാണ്. प्रभु बात कर रहा है। ആ കർത്താവ് സംസാരിച്ചപ്പോൾ प्रभु बात करते करते അവരുടെ മനസ്സാക്ഷിയിൽ അത് ബോധ്യം വന്നിട്ട് 8 का 9 पढ़े। हाँ? मराठी में पढ़ो 8 का 9 में। മനസ്സാക്ഷിയിൽ ബോധ്യം വന്നില്ലേ? वहां पर विवेक में बोध्य हुआ करके शब्द है, मराठी में भी नहीं है, ഇല്ലേ? इंग्लिश में मैं पढ़ता हूँ। ऑल दोज हु हर्ड, जिस किसी ने भी सुना अपना विवेक में बोध्य हुआ हाँ। और एक एक करके पत्थर नीचे रखकर हाँ। बड़े से लेकर छोटा वहां से निकल गए। ऐसा शब्द आना चाहिए। ആ സ്ത്രീയേക്കാൾ ഞങ്ങൾ പാപികളാണെന്ന് കർത്താവ് സംസാരിച്ചിരുന്നപ്പോൾ അവർക്ക് എവിടെ ബോധ്യമായി? तो अभी മനസ്സിലല്ല. अभी जब लोग सब पत्थर लेकर आकर क्या करने जा रहे हैं, ये स्त्री एक पापी है उसको मार डालो करके वो लोग पत्थर तैयार करके रखा है। लेकिन प्रभु जैसा बात कर रहा था, प्रभु का वचन निकला तो वो लोग सबके अंदर क्या बोध्य हुआ, और ये स्त्री से भी बड़ा पापी हम है बोलकर एक एक करके पत्थर, परंतु वो कहां पर बोध्य हुआ? विवेक में बोध्य हुआ। ബോധ്യമായി. बोध्य तो हो गया, लेकिन विषय यहाँ पर क्या है देखो, बोध्य तो हो गया है, ആരെങ്കിലും കർത്താവിനെ അനുസരിച്ചോ? लेकिन विवेक में बोध्य हो जाने के बावजूद भी कोई भी प्रभु के पास आकर झुककर प्रभु के सामने अपना मालिक को स्वीकारा गया? അനുസരിക്കുമ്പോഴാണ്. क्योंकि विवेक, क्योंकि विषय तत्व क्या है, एक पापी को जब पाप का बोध्य पवित्र आत्मा उसका विवेक में बोध्य देता है, तू पापी है करके, वो पापी मनुष्य क्या करना चाहिए? हाँ मैं पापी हूँ मानेगा, कोई यीशु अंदर प्रवेश करेगा। ഇതാണ് അനുസരണം. यही तो है आज्ञा का मानना। ഇങ്ങനെ കർത്താവ് നമ്മളെ തെറ്റ് കാണിച്ചു തരുമ്പോൾ इसलिए प्रभु जब हमारा गलती एक एक करके बताता है, ഉടനെ തന്നെ तुरंत ही അനുസരിക്കാൻ തയ്യാറായാൽ मानने को तैयार हो जाएंगे तो നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ അടുത്തിട്ടുള്ളതെല്ലാം എടുത്ത് പുറത്തു കളയും. तो हमारा हृदय में छुपा हुआ सब प्रकार का अंधकार की बातें अपना वचन का ज्योति से प्रकट करते रहेगा। അപ്പോൾ നമ്മൾ ആരായി തീരും? तब हम कौन हो जाएंगे? ഞാനില്ല, तब मैं नहीं, അല്ലെങ്കിൽ സ്വയം. या फिर मेरा स्वयं नहीं। നമ്മളിൽ സ്വയമുണ്ട്. हमारे अंदर एक स्वयं है ना, പാപം മാത്രമല്ല, सिर्फ पाप ही है उतना ही नहीं, ഇനി ഞാനല്ല परंतु अब मैं नहीं, ക്രിസ്തുവത്രേ मसीह मुझ में सब कुछ, എന്ന് പറയത്തക്കവണ്ണം ऐसा बोलने के लायक നമ്മളിലായിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ ഓരോന്നും കർത്താവ് എടുത്ത് മനസ്സാക്ഷി വഴി കാണിച്ചു വരുമ്പോൾ അനുസരിച്ചാൽ പിന്നെയും പിന്നെയും കാണിച്ചു തരും. हमारे हृदय का जो भी नकारात्मक बातें है, विवेक जो हमारा द्वार है, उस द्वार के द्वारा वचन के प्रकाश से एक एक बातें हमें बताते रहेगा। जब जब प्रकट करेगा उसको बात को मानेंगे तो आगे प्रभु और बताएगा, जितना मानेगा उतना ज्यादा बताएगा। അതുകൊണ്ടാണ് ഇങ്ങനെ നമ്മളെ പരിശോധിച്ച് നമ്മുടെ മനസ്സാക്ഷിയിൽ വിവേകം തന്ന് നമ്മുടെ ദേഹിയെ ശുദ്ധമാക്കി തീർക്കാനുള്ള കാര്യമാണ് നമ്മുടെ തെസ്സലോനിക്ക ലേഖനത്തിൽ ആത്മാവിന്റെ ശുദ്ധീകരണം, ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണം ഇപ്പോൾ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. इसके लिए हमें इस तरह विवेक के द्वारा हमारा प्राण में या अपने हृदय की बातों को वचन के द्वारा हमें स्पर्श करके हमें शुद्धिकरण कर करके क्या हो रहा है, हम प्रभु के लिए अलग हो रहे हैं, पवित्र होते जा रहे हैं। इसी विषय में हम लोग तेस्सलोनिका पुस्तक में आत्मा का के द्वारा तुम लोग पवित्र किए गए हो करके, ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടമോ നിങ്ങളുടെ ശുദ്ധീകരണം തന്നെ? परमेश्वर का इच्छा क्या है? तुम्हारा शुद्धिकरण, तुम्हारा पवित्रता ही। ഇത് നാം അനുസരിക്കുന്നില്ലെങ്കിൽ ये बात को अगर हम नहीं मानेंगे तो നമുക്ക് ദൈവം തന്ന പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മൾ നിന്ദിക്കുന്നു. അപ്പൊ ആത്മാവ് എന്താണ്? മനസ്സാക്ഷിയിൽ നമുക്ക് ശുദ്ധീകരണം ആവശ്യപ്പെടുകയാണ്, നമ്മളെ കാണിച്ചു തരും, ബോധ്യപ്പെടുത്തുകയാണ്. तो ये बात को अगर हम लोग नहीं मानेंगे, आत्मा को बात को हम नहीं मानेंगे, तो हम किसको टुकरा रहे हैं? उस आत्मा को टुकरा रहे हैं। क्योंकि आत्मा क्यों दिया? हमारे विवेक के द्वारा हमारे प्राण में अब से तू हे प्राणी, तू अभी प्रभु के लिए एक अलगवाई का जीवन जीना है, एक पवित्र जीवन जीना है। ये बात का बोध्य हमारा आत्मा देते रहने के लिए पवित्र आत्मा हमको दिया है। നമ്മുടെ ഹൃദയത്തിന് അല്ലെങ്കിൽ ദേഹിക്ക് രക്ഷ വേണമെങ്കിൽ, अगर ശുദ്ധീകരണം വേണമെങ്കിൽ, हमारा प्राण ശുദ്ധീകരണം വേണമെങ്കിൽ, हमारा प्राण को अगर उद्धार चाहिए, हमारा प्राण अगर शुद्ध हो जाना है, हमारा प्राण अगर पवित्र होना है, तो നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഇരിക്കുന്നത് ആത്മാവ് കാണിച്ചു തരണം. हमारा प्राण में या हृदय में क्या क्या बातें छुपा हुआ है, ये बात आत्मा बता कर देना चाहिए। അങ്ങനെ താന്താങ്ങളുടെ പാത്രത്തെ നേടിക്കൊള്ളട്ടെ. इसलिए सब लोग अपने अपने पात्रों को तुम लोग बचा लो। നമുക്കത് വായിക്കാം. हम पढ़ेंगे पहला तेस्सलोनिक തെസ്സലോനിക്കർ 4-ാം അധ്യായം अध्याय 4 അതിന് 3 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 3 से हम पढ़ते हैं। क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है कि तुम पवित्र बनो, अर्थात व्यभिचार से बचे रहो, और तुम में से हर एक
पवित्रता और आदर के साथ अपने पात्र को प्राप्त करना जानो। हाँ और यह काम अभिलाषा से नहीं और न उन जातियों के समान जो परमेश्वर को नहीं जानते। बस 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 അപ്പൊ ഇവിടെ നമ്മൾ അങ്ങോട്ട് വായിക്കുകയാണ്. यहाँ पर हम पढ़ते हैं ആത്മാവിനെ തന്നെ എന്തിനു വേണ്ടിയാണ്? आत्मा को क्यों दिया गया है? ആത്മാവ് നമ്മുടെ ശരീരത്തിലല്ല, आत्मा हमारे शरीर में नहीं है, നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുമല്ല, हमारे हृदय में नहीं है। ഹൃദയത്തിൽ കയറും. हृदय में आएगा कार्य करने, നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ ശുദ്ധീകരണം തരികയാണ് ആത്മാവ് ചെയ്യുന്നത്. परंतु पवित्र आत्मा मनुष्य का आत्मा का विवेक का भाग में शुद्धिकरण का कार्य दे रहा है। और वो शुद्धिकरण का कार्य कहाँ पर फैलेगा? प्राण पे फैलता है। അങ്ങനെ എത്ര ശുദ്ധീകരണം വരുന്നോ, मतलब जितना इस प्रकार का पवित्रता ही फैलते रहता है हमारे प्राण में, ക്രിസ്തു നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വരികയാണ്. ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ वैसा उसी समय में मसीह का जीवन हमारे हृदय में वो व्यक्ति का प्राण में भरते जा रहा है। അവനാൽ നിറയണമെങ്കിൽ अगर प्रभु में भरते जाना है तो ആദ്യം നിറഞ്ഞിരിക്കുന്നത് പുറത്തു കളയാണ്, ക്ലെൻസിങ്. तो उसके लिए सबसे पहला हमारे अंदर कुछ बातें भरा हुआ था, जो अशुद्ध बातें था, उसको खाली करना जरूरी है। खाली करने का ही मतलब है शुद्धिकरण होना, साफ करना। അത് നമുക്ക് അത് ഉണ്ടെന്ന് നമ്മൾ അറിയുന്നില്ല. और हमारा अवस्था क्या है प्रियो? हम नहीं जानते कि हमारे अंदर गंदगी है। എന്നാൽ നമ്മള് ദൈവമുള്ള സാഹചര്യം ഒരുക്കും. നമുക്കറിയാം ഇസ്രായേൽ മക്കളോടുള്ള ബന്ധത്തിൽ നിങ്ങളെ വിശപ്പിക്കുമാറാക്കുമ്പോൾ നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ ഇരിക്കുന്നത് പുറത്തു വരും. तो वहां पर प्रभु इसके लिए हमें हमारे जीवन में परिस्थिति देता है। प्रभु में इस्राएली लोगों को जंगल में उनको भूख दिया। क्यों वहां पर भूख दिया? क्योंकि प्रभु का वचन कहता है मैं तुम लोग को भूख दूंगा। इसके लिए तुम लोग भूखे क्यों होगे? क्योंकि तुम्हारे हृदय के अंदर गंदगी क्या है, बाहर प्रकट होने के लिए मैं तुमको भूख दूंगा। അപ്പൊ നല്ല യുദ്ധസേവ ചെയ്യണമെങ്കിൽ अगर एक सच्चा युद्ध का सेवा करना है तो നല്ല മനസാക്ഷി വേണം. एक अच्छा विवेक होना चाहिए। നല്ല മനസാക്ഷി വേണമെങ്കിൽ अच्छा विवेक चाहिए तो ഹോളി സ്പിരിറ്റ് നിരന്തരം ഇടപെട്ടുകൊണ്ടിരിക്കണം. पवित्र आत्मा निरंतर हमारे आत्मा में कार्य करते रहना चाहिए। അങ്ങനെ നമ്മുടെ ഹൃദയം ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കുമ്പോൾ इस तरह हमारा हृदय पवित्रता में बढ़ते रहेगा तो ആദ്യം തന്നെ ഒരു കാര്യം ചെയ്യുമ്പോൾ നമുക്ക് ഹൃദയത്തിൽ അയ്യോ ഇത് കർത്താവിന് ഇഷ്ടമാകുമോ, तो इसके लिए तो प्रभु के लिए जब सेवा करने वाला व्यक्ति जो पवित्रता का कार्य में चलते रहता है, कोई भी कदम उठाएगा तो सबसे पहले उसको क्या हृदय में होगा? क्या मैं सचमुच प्रभु का लाभ के लिए या महिमा के लिए ऐसा करे तो प्रभु खुश होगा क्या? ये सवाल आएगा। ഇനി കർത്താവിന് ഇഷ്ടം ചെയ്താൽ പോലും अभी जरा सोचो कि अभी एक व्यक्ति ने प्रभु को अच्छा प्रसन्न करने वाला काम किया है, तो भी അവൻ കർത്താവിനോട് ചോദിക്കും वो प्रभु को पूछेगा എന്തെങ്കിലും കുറവുണ്ടോ കാണിച്ചു തരണം. प्रभु मैंने काम तो आपकी इच्छा के अनुसार किया, लेकिन कोई कमी है क्या? ഇങ്ങനെ നമ്മുടെ വിശുദ്ധീകരണത്തിന് തികവിലേക്ക് इस तरह अपना पवित्रता के लिए एक अलग वाई के लिए अपने आप को अलग अलग कर करके हम लोग और सिद्धता में बढ़ रहे हैं। അവർക്ക് സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ കിട്ടുന്ന മാന്യത എന്താണെന്നറിയാമോ? ऐसे विश्वासी लोग जिसने अपने आप को अलग वाई के लिए अलग किया, पवित्रता के लिए अलग किया हुआ लोगों को, विश्वासी लोगों को स्वर्ग में मिलने वाला इज्जत और गौरव कितना बड़ा और श्रेष्ठ रहेगा। അങ്ങനെ കർത്താവ് ശിഷ്യന്മാര് പറയാണ്, प्रभु चेले से कहते हैं ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എല്ലാം ക്രൂശ് ചെയ്തിട്ടുണ്ട്, मैं सब कुछ कर दिया है, പക്ഷെ ഞാൻ പോകുന്നത് നിങ്ങൾക്ക് നല്ലത്. परंतु मैं जाना तुम्हारे लिए लाभ है। ഞാൻ ഇരിക്കുന്നിടത്തോളം നിങ്ങൾ ശുദ്ധരാകത്തില്ല. क्योंकि जब तक मैं यहाँ पर रहूंगा तुम्हारे अंदर शुद्धिकरण का काम नहीं होगा। നിങ്ങളെ ശുദ്ധീകരിക്കുന്നത് ഞാനല്ല, क्योंकि पवित्रता करने के लिए वो मैं नहीं करूंगा। ശുദ്ധീകരിക്കാനുള്ള ചെയ്തിട്ടുണ്ട്. उस शुद्धि का पवित्रता के लिए जो भी कार्य करना था, अदौड़- जो जरूरत है हमको चाहिए, वो प्रभु यीशु मसीह ने क्रूस में कर दिया है। ഞാൻ പോയിട്ട് मैं जाकर പരിശുദ്ധാത്മാവിനെ വാങ്ങി पवित्र आत्मा को पिता के हाथ से मैं लेकर നിങ്ങളിൽ അയച്ചു തരും. तुम्हारे मैं भेजूंगा। അവൻ എന്ത് ചെയ്യും? वो क्या करेगा? പാപത്തെ കുറിച്ച്, पाप के विषय में, നീതിയെ കുറിച്ച്, धार्मिकता के विषय में ന്യായവിധിയെ കുറിച്ച്, और धार्मिक और न्याय के विषय में, यूहन्ना का सुसमाचार 16 अध्याय में ഇത് ये सब तुमको बोध कराएगा, एहसास दिलाएगा। ഇത് മരണം വരെയും തുടങ്ങിയാണ്. और ये मृत्यु तक पवित्र आत्मा हमको चलाते रहेगा। ഇതാണ് ഫിലിപ്പിയ ലേഖനങ്ങൾ വായിക്കുന്നത്. നമ്മളിൽ ഒരു നല്ല പ്രവൃത്തി അവൻ ആരംഭിച്ചു. यही बात है फिलिप्पियों का पुस्तक पहला अध्याय में पढ़ते हैं, प्रभु ने एक भला कार्य हमारे अंदर आरंभ किया। അപ്പോൾ കർത്താവായ യേശുവിൽ വിശ്വസിച്ചവരിൽ മാത്രമേ, इसलिए जो कोई भी प्रभु यीशु मसीह पे विश्वास करता है, അവരിലാണ് ആത്മാവ് വ്യാപരിക്കുന്നത്. उन्हीं के अंदर आत्मा काम करता है। അവരുടെ മനസാക്ഷിയിൽ, उनका विवेक में, അവരുടെ ഹൃദയത്തിൽ ഇരിക്കുന്നത് കാണിച്ചു കൊടുക്കും. उनका हृदय में, उनका प्राण में जो छुपी हुई बातों को आत्मा प्रकट करेगा। ആത്മാവ് അത് ബോധ്യമാക്കുമ്പോൾ, आत्मा जब एहसास करेगा, अरे हाँ ऐसा है करके जब समझ में आएगा, അതാണ് നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്. एफेसों में हम पढ़ते हैं, നാം വെളിച്ചത്തിന്റെ മക്കളായി हम क्योंकि हम ज्योति के संतान हैं, കർത്താവിന്റെ ഇഷ്ടം ഇന്നതെന്ന് പരിശോധിച്ചുകൊണ്ട്, और वो क्यों प्रभु का इच्छा क्या है हम लोग जांच कर परख कर, കർത്താവിന്റെ ഇഷ്ടം എന്തെന്ന് प्रभु का इच्छा क्या है ये बात को जांच कर। പണ്ട് നിങ്ങൾ ഇരളായിരുന്നു, पहला हम लोग कौन थे?
അത് ദൈവ ഇഷ്ടമൊന്നും അന്വേഷിക്കുന്നില്ല. पहले हम लोग परमेश्वर की इच्छा को खोजने वाले लोग नहीं थे. ദൈവത്തിന്റെ പ്രകാശം ഉള്ളിലെ ടോർച്ച് പോലെ വന്നില്ല. परमेश्वर का जो इच्छा क्या है, परमेश्वर का वचन क्या है, एक टॉर्च के रूप में या एक दीपक के रूप में हमारे अंदर नहीं आया. ആ ചിലതൊക്കെ പാപമാണെന്ന് അറിയാം. उधर इधर का बात है, ये पाप है, ये नहीं करना, उसको नहीं छूना, ये सब उधर इधर की बातें हमारे ज्ञान में, बुद्धि में मालूम है. അപ്പോഴും ഇരുളാണ്. तभी भी अंदर क्या है, विवेक अंधकार है तभी भी. എന്നാൽ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് വരികയാണ്. परंतु प्रभु का आत्मा आया ക്രിസ്തുവിനെ പോ, मसीह के समान. ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയം എത്ര ശോഭയുള്ളതാണ്. और वो बताने लगा मसीह कौन है, मसीह कितना चमक चमक से भरा हुआ है. ഇങ്ങനെ നമ്മളെ തികവിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ इस तरह हमें सिद्धता में पहुंचाने के लिए, അപ്പോൾ നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി, അപ്പോൾ ഇങ്ങനെ നമ്മൾ ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കുമ്പോൾ इस तरह आत्मा के द्वारा एक पवित्रता का चाल चलन में हो रहा है, ये शुद्धिकरण हो रहा है. ദൈവത്തിന്റെ സമാധാനം എവിടെ വസിക്കും? परमेश्वर का शांति कहाँ बसेगा? എവിടെ? പിന്നീട് ഹൃദയം എന്ന് പറയുമ്പോൾ ഇവിടെ മനസ്സാക്ഷി എന്നാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്. हृदय बोलते समय में प्रभु पहला कहाँ पर आएगा हमारे अंदर? आत्मा का विवेक में. ആ വിവേകത്തിൽ വരാതെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരില്ല. जब तक वहां पर हृदय हमारा विवेक में आकर वो सिंहासन बनाना है, जब तक वहां पर आएगा नहीं, हमारा हृदय में कार्य नहीं करेगा. അപ്പൊ നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 9-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों 9:9 में हम पढ़ते हैं, ആരാധനക്കാരന് ശുദ്ധി വരുമ്പോൾ അവന്റെ മനസ്സാക്ഷിയിൽ സമാധാനം വരും. आराधना करने वाला व्यक्ति जब शुद्ध हो जाएगा, उसको उसमें उसका विवेक भी शुद्ध रहेगा. നമ്മള് സമയം കഴിഞ്ഞതുകൊണ്ട് ഞാൻ വേഗം പോവുകയാണ്. समय खत्म हो गया, इसके लिए मैं जल्दी जा रहा हूँ. അതുകൊണ്ട് അപ്പോൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു സമാധാനം വേണമെങ്കിൽ हमारे जीवन में एक अच्छा शांति चाहिए तो അത് നമ്മുടെ മനസ്സാക്ഷിയിലാണ്. वो हमारा विवेक में पहला है. നമ്മുടെ സമാധാനത്തിനായുള്ള ശിക്ഷ, हमारा शांति के लिए जो दंड और सजा प्रभु यीशु मसीह ने खाया, ആ സമാധാനം എവിടെയാണ്? वो शांति कहाँ पर आया? हमारे विवेक में, आत्मा में आया. അപ്പോൾ നമുക്ക് ലോകത്തിന്റെ ചില സമാധാനങ്ങളുണ്ട്. ആ മനസ്സിലുള്ള സമാധാനം അല്ല ഈ പറയുന്നത്. पर देखो, जब प्रभु का शांति हमारा आत्मा में आ रहा था, उसी समय में हमारे मन में संसार का 2-3 बातों का शांति मन में है. वो शांति के बारे में नहीं है कि प्रभु तुम्हारे अंदर आएगा तो शांति आएगा, मन में आएगा, वो शांति का बात नहीं है. ഇത് ക്രിസ്തു എന്റെ പാപത്തിന് വേണ്ടി പാപപരിഹാരം വരുത്തിയപ്പോൾ मतलब प्रभु ने मेरा पाप का हल के लिए, मुझे बचाने के लिए उन्होंने दंड सहा. എന്റെ ആത്മാവ് ദൈവവുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ടു. तब क्या होगा? ये बात जब मैं विश्वास करता तो मेरा आत्मा प्रभु के आत्मा के साथ रिश्ता में जुड़ गया. അങ്ങനെ ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മകനായി. उसी क्षण मैं परमेश्वर का बेटा हो गया. ഇങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ മകൻ എന്ന സമാധാനം നിത്യ സമാധാനമാണ്. इस रीति से मैं परमेश्वर का बेटा होकर के ये बोध्य होकर जो शांति मिलता है, वो अनंतता का शांति है. ആ സമാധാനം നഷ്ടപ്പെട്ടാൽ ये शांति अगर खो बैठा तो എന്ത് ചെയ്യണം? क्या करना है? വീണ്ടും മനസ്സാക്ഷി കഴുകി ശുദ്ധീകരിക്കണം. हमें विवेक को धोकर शुद्ध करना है. എങ്ങനെ കഴുകും? कैसा धोएंगे? കുഞ്ഞാട് ചിന്തിയ രക്തം. यीशु मसीह ने, मेमना ने जो लहू बहाया. നമുക്ക് റെവലേഷൻ 7-14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य 7-14 जब हम पढ़ते हैं, അവിടെ മഹോദരത്തിലൂടെ കടന്നു വരുന്ന ഒരു കൂട്ടം യഹൂദന്മാരുടെ കാര്യമാണ്, വിശ്വാസികളല്ല എങ്കിൽ പോലും. वहां पर महाक्लेश से कुछ यहूदी लोग थे जो महाक्लेश से बाहर आए. वो यहूदी लोग के बारे में, विश्वासियों के बारे में नहीं है, लेकिन एक तत्व समझने के लिए मैं वाक्य पढ़ा रहा हूँ. അവിടെ അവരെന്ത് ചെയ്തു? उधर क्या किया उन लोगों ने? അവരുടെ റോബ്സ്, അവരുടേതായിരിക്കുന്ന അങ്കി അലക്കി വെളുപ്പിച്ചു. उनका वस्त्रों को उन लोग ने धोकर शुद्ध किया. എങ്ങനെ ശുദ്ധരായി? कैसा धोकर शुद्ध किया? കുഞ്ഞാട് രക്തത്താൽ. मेमना का लहू के द्वारा. അപ്പൊ കുഞ്ഞാട് രക്തത്താൽ കഴുകൽ പ്രാപിക്കും തോറും तो जितना मेमना के लहू के द्वारा धुला जा रहा है, ദൈവത്തെ സേവിക്കാനുള്ള റെഡിനെസ് ആയി. उस जैसा धुलते जा रहा है, प्रभु का सेवा का तैयारी भी हमारे मन में होते रहेगा. നമുക്ക് വേദപുസ്തകം വായിക്കാനൊന്നും ഒരു താല്പര്യമില്ല. എന്താ കാര്യം? हमें वचन को पढ़ने के लिए कोई दिलचस्पी नहीं है. कारण क्या है? മനസാക്ഷി ദുർമനസാക്ഷി. विवेक क्या हो गया? दुष्ट विवेक हो गया है. എന്നാൽ ഈ മനസാക്ഷി परंतु ये विवेक को ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്താൽ കഴുകപ്പെടുമ്പോൾ, मसीह का लहू के द्वारा जब वो धुला जाएगा, നമ്മളെ കൈ കഴുകുമ്പോൾ എന്താണ് കാണിക്കുന്നത്? हम लोग हाथ धोते हैं, उसका मतलब क्या है? ആഹാരം കഴിക്കാൻ റെഡിയാണ് मतलब मैं अभी खाना खाने के लिए मैं तैयार हूँ. അല്ലേ? हाथ धोना मतलब मैं कुछ तो उसके बाद काम कर रहा हूँ, उसका तैयारी है हाथ धोना. അപ്പൊ ഞങ്ങള് ഒരു ഉദാഹരണം ഒരു മിനിറ്റ് കൂടെ ഒന്ന് പറഞ്ഞ് അവസാനിപ്പിക്കാം. നിങ്ങളൊരാളെ നമ്മളെ ആഹാരത്തിന് വിളിച്ചു തരും. അപ്പോൾ ആഹാരത്തിന് വിളിച്ചു തരിക. उदाहरण के लिए अतुल बदर ने आप सबको खाना खाने के लिए बुलाया. उदाहरण है. അദ്ദേഹം പറഞ്ഞു ആഹാരം എല്ലാം റെഡിയായി, उन्होंने अनाउंसमेंट करके बोला कि देखो खाना तैयार है, കൈ കഴുകിക്കോളാം പറഞ്ഞു. आओ हाथ धो लो. ഞാൻ കൈ കഴുകിയിട്ട് ഇവിടെ നിൽക്കുക. मैं तो हाथ धोकर बैठा हूँ. അപ്പൊ അദ്ദേഹം എന്നോട് ശരിക്കും കൈ കഴുകിയോ? तो उन्होंने मुझे आके पूछा कि आपने सही से हाथ धोया क्या, अच्छे से हाथ धोया क्या, സോപ്പിട്ട് കഴുകിയോ? सोप डाल के हाथ धोया क्या? ഇങ്ങനെ ഒരുപാട് ക്വസ്റ്റ്യൻ ചോദിച്ചാൽ എന്ത് ആയി? ऐसा बहुत सा सवाल अगर मुझे पूछा तो क्या होगा?
ഏ? हाँ, അപ്പൊ കുഞ്ഞാന്റെ രക്തത്താൽ കഴിയാൻ പിന്നെ ദൈവം എന്തിനു ചോദിക്കുമോ? परंतु मेमने का लहू को बार बार लेकर धोते रहेगा तो पिता परमेश्वर कुछ पूछेगा क्या? ഇല്ല, कभी नहीं। ഉടനെ ആഹാരം തരും. वो तुरंत खाना देगा। ഞാൻ എന്റെ ജനത്തിന് मैं मेरे लोगों को ആഹാരം കൊടുക്കുവാൻ खाना देने के लिए എന്റെ പിതാവിനാൽ मेरा पिता के द्वारा ഞാൻ മുദ്രയിട്ടിരിക്കുകയാണ്. मुझे छाप दिया गया है यूहन्ना 6 में। എന്നിട്ട് എന്തുകൊണ്ട് ആഹാരം ഇല്ലാത്തത്? फिर भी क्यों हम लोग भूखा है, खाना नहीं है, കൈ കഴുകുന്നില്ല, हाथ नहीं धो रहे, तैयारी नहीं कर रहे, തയ്യാറാകുന്നില്ല. विवेक शुद्ध नहीं तो खाना नहीं मिलेगा। അതുകൊണ്ടാണ് इसीलिए ഇപ്പോൾ അടുത്ത് വായിക്കുന്നുണ്ടോ? ഇവിടെ നമ്മൾ 7:15 വായിക്കാം. 7 का 15 में हम पढ़ते हैं, അവരെ കഴുകി വിളിപ്പിച്ചത് കൊണ്ട് क्योंकि उन्होंने धोकर शुद्ध किया। സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുന്നവരെ വീണ് രാപ്പകൽ നമസ്കരിക്കുക. वो लोग जो सिंहासन में बैठा है उनको दिन और रात मंदिर में वो लोग सेवा करते रहे। Praise the Lord. Praise the Lord। നോക്കുക, धोने का फायदा देखो, മനസ്സാക്ഷി ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടാൽ विवेक का अगर शुद्ध हो गया तो എത്ര പെട്ടെന്നാണ് ആരാധനയ്ക്ക് സേർവ് ചെയ്യാൻ, അവനെ അനുസരിക്കാൻ നമുക്ക് റെഡിനെസ് കിട്ടുന്നത്. जैसे ही विवेक धुल जाता है तो आराधना करने का उत्तेजना, प्रभु को सेवा करने का, प्रभु का बात मानने का, ये सब बात का उत्तेजना से वो विश्वासी भर जाता है। നമ്മളൊന്ന് രാത്രിയിൽ ഒന്ന് കിടക്കുന്നതിന് മുമ്പ് आज आप रात को सोने से पहले, കർത്താവേ, हे प्रभु, ഇന്ന് എന്റെ ജീവിതത്തിൽ വന്ന മിസ്റ്റേക്ക് ഒക്കെ എന്താ मेरा जीवन में आज बहुत से गलतियां है, वो क्या क्या है प्रभु? ഒന്ന് ചൂണ്ടിക്കാണിക്കുക. बस आप बताइए ना प्रभु। അപ്പൊ കർത്താവ് ഒരു മെല്ലെ നമ്മുടെ ഉള്ളില് മനസാക്ഷിയിൽ നമുക്ക് ചെറിയ കുറ്റബോധത്തിൽ तो प्रभु सबसे पहला क्या करेगा? हमारा विवेक में दोष आने लगेगा। ഒരു കുറ്റബോധം ഇല്ലെങ്കിൽ പ്രൈസ് ദി ലോർഡ് വേഗം തുടങ്ങൂ. अगर विवेक में आपको दोष ही नहीं है तो प्रेज द लॉर्ड, मतलब आप बहुत पवित्र आदमी है, जल्दी सो जाओ। ഹൃദയം നിന്നെ കുറ്റം വിധിക്കുന്നില്ല, अगर आपका हृदय आपको दोष नहीं कर रहा है तो പ്രൈസ് ദി ലോർഡ്, मतलब तू धन्य है। എന്ന കുറ്റം വിധിക്കുന്നുവെങ്കിലോ लेकिन अगर दोष कर रहा है तो നീ അന്ന് ഉറങ്ങത്തില്ല. आप उस दिन सोएंगे नहीं, കാരണം അവൻ നിന്നെ ബോധ്യപ്പെടുത്തും. क्योंकि प्रभु का आत्मा बुद्धि कर रहा है। യജമാൻ ഇഷ്ടമില്ലാത്തത് എന്തെങ്കിലും ചെയ്തു. मैंने ऐसा कुछ तो काम किया जो मालिक को पसंद नहीं था। ഇങ്ങനെയാണ് കർത്താവ് സംസാരിക്കുന്നത്. ऐसा प्रभु हमसे बात कर रहा है। ഇങ്ങനെ കുറച്ച് ദിവസം ഒന്ന് ജീവിച്ചു നോക്കിയേ. ऐसा कुछ दिन ऐसा आदत करके देखो, विवेक का दोष पे जागृति करो, फिर देखो क्या होगा। ശുദ്ധ മനസാക്ഷിയിൽ ഉറങ്ങിയാൽ शुद्ध विवेक से अगर आप सोएंगे तो ദൈവമാണ് അവനെ ഉറങ്ങുമാറാക്കുന്നത്. परमेश्वर उसको अच्छा नींद देगा। അല്ലെങ്കിൽ പിന്നെ ചിലർക്ക് ഉറങ്ങണമെങ്കിൽ വേറെ ചിലതൊക്കെ വേണം. नहीं तो कुछ लोगों को क्या है, नींद नहीं आता है तो उधर इधर का बातें या दवाई लेकर तो ही सोने को होता है। ദാവീദ് പറയാണ്, दाऊद कहता है, രാത്രിയിൽ നീ എന്നെ സന്ദർശിച്ചു, रात को आपने आके मुझे मिला, ഒരു കുറ്റവും നീ കണ്ടില്ല, आपने मुझे ढूंढा, कोई भी दोष नहीं मिला, അതുകൊണ്ട് എന്നെ നീ ഉറങ്ങുമാറാക്കി. इसलिए आपने मुझे सुलाया। എങ്ങനെ ഉറങ്ങുമാറാക്കി? कैसा सुलाया? സമാധാനത്തോടെ. शांति के साथ सुलाया। അത് മാത്രമല്ല, उतना ही नहीं, രാവിലെ എന്നെ എഴുന്നേൽപ്പിക്കുന്നു. सुबह आपने मुझे जगाया। ഒരു കൊച്ചു കുഞ്ഞിനെ അമ്മ സൂക്ഷിക്കുന്നത് പോലെ ഉറക്കുകയും ഉണർത്തുകയും ചെയ്യുകയാണ്. मतलब एक छोटा बच्चे को एक माँ कैसा उसको सुलाता भी है और सवेरे जगाता भी है, ऐसा हमारा प्रिय प्रभु। ഈ രീതിയിലുള്ള യുദ്ധസേവയ്ക്കുള്ള പ്രതിഫലം ഇങ്ങനെയാണ് പ്രിയമുള്ളവരെ. इस रीति से हमें प्रभु को जो युद्ध में सेवा करने वाले लोगों का എത്ര സുരക്ഷിതരാണ്. वो लोग का प्रतिफल कितना बड़ा है, वो लोग कितने सुरक्षित है प्रभु के हाथों में। അവന് പിന്നെ ഇല്ല, फिर वो लोग नहीं है, അവർക്ക് വേണ്ടി അവനാണ് എല്ലാ കാര്യത്തിലും. उन लोगों के लिए परमेश्वर है सब कुछ। പക്ഷേ നീ സ്വന്തമായി നിന്റെ ജീവനകാര്യത്തിൽ ഇടപെട്ടാൽ, परंतु अपना जीवन को बचाने के लिए या अपना जीवन को कार्य करने के लिए अगर वो व्यक्ति खुद कार्य करेगा तो കിരീടം കിട്ടത്തില്ല. अगर हमने अगर प्राण को प्रेम किया तो उधर खोएगा, मतलब मुकुट खोएंगे हम लोग। നമ്മൾ കർത്താവിനെ അല്ല സേവിക്കുന്നതെങ്കിൽ പിന്നെ ആരെയാണ്? अगर हम प्रभु का सेवा नहीं कर रहे तो फिर किसका सेवा कर रहे हैं? ഇന്ന് രാത്രി കർത്താവിനോട് ചോദിക്കണം, ये सवाल आज रात को सोने से पहले पूछना। ഞാൻ നിന്നെ അല്ല എങ്കിൽ ആരെയാണ്? हे प्रभु, अगर मैंने आज पूरा दिन आपका सेवा नहीं किया, मतलब मैंने किसका सेवा किया? നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി അതൊന്ന് വെളിപ്പെടുത്തി തന്നാൽ हे प्रभु, एक बार मेरा विवेक में आप मुझे प्रकट करके दो। കർത്താവ് സംസാരിക്കുന്നവരാകട്ടെ. हम लोग ऐसे लोग बने जहाँ पर प्रभु हमसे बात करने वाले लोग, हमें एक आदत हो जाए प्रभु हमसे बात कर रहे करके। പട ചേർത്തവനെ, जो युद्ध में जो फौज में जुड़ गया, പടയിൽ ചേരാൻ എന്നെ എൻറോൾ ചെയ്ത ലിസ്റ്റിൽ എന്നെ ഉൾപ്പെടുത്തിയവനെ സേവിക്കുന്നു. तो वो व्यक्ति क्या करेगा? जिस व्यक्ति ने मुझे फौज में लिया या उस बटालियन फोर्स में मुझे जोड़ने के लिए मेरा कमांडर कौन है, उसको मैं कैसा सेवा करूं, ये वो देखेगा। അവനെ യുദ്ധസേവ ചെയ്യുമ്പോൾ तो जब ऐसा युद्ध सेवा करते समय में നിന്റെ ഉറക്കം വരെയും സ്വർഗത്തിലെ സൈന്യം കൊണ്ട് സുരക്ഷിതമായിരിക്കും. वो व्यक्ति का नींद भी स्वर्गीय सेनाओं से प्रभु उसका नींद को हिफाजत करेगा। അല്ലെങ്കിൽ പിന്നെ ഈ ഫാൻ ഇനി തലേ വീഴുമെന്ന് വിചാരിച്ച് പേടിച്ചായിരിക്കും ഉറങ്ങും. नहीं तो लोग क्या डर जाते हैं, आज रात को मैं सोएगा तो फैन मेरे ऊपर गिरेगा कि नहीं, ऐसा डर डर के सोते हैं।
ആകെ ഭയമാണ്, मतलब पूरा डर रहे, ഒരു സമാധാനവുമില്ല. कोई शांति नहीं, ആരെയാണ് സേവിക്കുന്നത്? क्योंकि किसका सेवा कर रहे हैं? പേരിൽ കർത്താവിന്, नाम के लिए यीशु बोल रहे हैं, പക്ഷേ വേറെ ആർക്കല്ലോ സേവ പോകുന്നത്. लेकिन वो प्रभु को किसी और प्रभु को प्रभुत्व देकर उसका सेवा हो रहा है। കാരണം സമാധാനം ഇല്ലാത്ത ഒരാളെ സേവിക്കുന്നതുകൊണ്ടാണ് ഇവർക്ക് സമാധാനം ഇല്ലാത്തത്. क्योंकि अगर एक व्यक्ति एक अशांत व्यक्ति का सेवा करेगा तो हाँ। उसी अशांत व्यक्ति का अशांति विश्वास उस व्यक्ति के अंदर आएगा, क्योंकि इसीलिए हम लोग अशांत है। മനസ്സാക്ഷി ശുദ്ധമല്ലെങ്കിൽ अगर विवेक अशुद्ध है तो, നമ്മൾ വെഗാവുകൊണ്ട് അലയുന്നവരായി തീർക്കും. अगर विवेक अगर अगर हम- शांत नहीं है तो हाँ। हम लोग उधर इधर भटकने वाले लोग बन जाएंगे। നമ്മളെ കർത്താവ് വിളിച്ചെന്തിനാണ്? प्रभु ने हमें क्यों बुलाया? നല്ല യുദ്ധസേവ ചെയ്യാം. एक अच्छा युद्ध सेवा करे। കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करे। Praise the Lord. Ahí voy a poner aquí la libre.